जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वगते साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनन्दिवल्लभं श्रीपादनाथं मुरारवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानेकलक्षम् श्रीघोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु, तस्य यते कथितार्था प्रकाशन्तो महात्मनः। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासु, दावी मग ग्रासू प्रगटला करी। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवानच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य पोपट सकवे, आपण सर्वजण संत महात्मे आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम चालू आहे चांगदेव 65 आणि चांगदेव 65च्या अंतर्गत जो आपण प्रतिपाद्य विषय निवडलेला आहे तो म्हणजे श्री चांगदेव महाराज संपूर्ण शास्त्राचा अभ्यास करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आदी आदी जे ग्रंथ आहेत परंपरेचे, त्या सर्व ग्रंथाचा अभ्यास करून योग साधनेतले अष्टांग योग साधना समाधी साधन समाधीपर्यंत पोचलेले, त्याच्याही पुढे जाऊन 14 विद्या 64 कलाचे अधिपती संजीवन विद्या प्राप्त झालेले, त्याच्याही पुढे जाऊन काळाला हुलकावणी देण्याची शक्ती सामर्थ्य ज्या श्री चांगदेवरायांनी प्राप्त केलं होतं, त्या चांगदेव महाराजांना असं काय लक्षात आलं की आपल्याकडे जे आहे ते कमी आहे। काय काय आहे आपण पाहिलं, शास्त्र परिपूर्ण,
समाधी पूर्णपणे समाधी साधनापर्यंत संपूर्ण निर्विकल्प समाधी, आणि तीही त्यांना जो वेळ अपेक्षित होता तेवढ्या वेळ ते समाधीत बसू शकत होते. संकल्पित वेळ 6 महिन्याचा वेळ तर चरित्रामध्ये आलेला आहे. तेवढ्या कालावधीमध्ये यमाला त्यांच्या सूक्ष्म देहाला आणि स्थूल देहाला वेगळं करता येत नव्हतं, करू शकत नव्हते. त्याच्याही पुढे जाऊन कोण मृत झाला असेल तर त्याला जिवंत करण्याची भूमिका सगळ्या छोट्या मोठ्या ज्या रिद्धी सिद्धी आहेत त्या सर्व प्राप्त होत्या. तरी सुद्धा माझ्याकडे काहीतरी कमी आहे, आणि जे आहे ते पूर्ण नाही. जे आहे ते पूर्ण नाही. कशासाठी पूर्ण नाही? कोणत्या गोष्टीसाठी परिपूर्ण नव्हतं असं त्यांच्या लक्षात आलं. तर मोक्ष स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी लागणारी जी भूमिका आहे तिथे कमतरता होती. बाकी ऐहिक सुखाचा विषयच नव्हता. ऐहिक सुख मिळवण्याचं, ऐहिक सुख मिळवलेलं होतं. सगळा मान मत्रा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध होत्या. पण मरणाचं भय, मरणावरती विजय ते चुकवत होते. विजय नव्हता मिळवलेला. आणि तेवढी गोष्ट बाकी राहिली होती. पण 6 महिने तेही प्राप्त केलं होतं. काय? ज्यावेळेस समाधीत जायचं त्यावेळेस काय विषयच नव्हता, ते तसेच राहिले. मात्र समाधीतून बाहेर आल्यानंतर मात्र विक्षेप होता, आणि हे सगळं सत्य वाटत होतं. हे सगळं माझं वाटत होतं. हा सत्य संस्कार जो आहे तो तसाच होता. मग त्याचं वाचन केलं नसेल का? हे जगत मिथ्या आहे याचं बाबा, ब्रह्मसत्य जगत मिथ्या हे शास्त्रात वाचन झालं नसेल का? आणि जीव ब्रह्मेव ना परा हे सुद्धा वाचन झालं नसेल का शास्त्रामध्ये? हे ऐकलं नसेल का? याचं जर प्रत्येक शास्त्रामध्ये शास्त्राचा प्रतिपाद्य मुख्य विषय जर हा आहे जगत मिथ्या ब्रह्मसत्य जीव ब्रह्मेव ना परा, तर मग हा विषय त्यांच्या चिंतनात आला नसेल का? त्यांना माहित नसेल का जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाही, त्याचाच अंश आहे का? भगवद्गीतेतला श्लोक माहित नव्हता, ममेव वंशो जीव लोके जीव भूता सनातन, हे सगळे माझेच आहे, हे सगळे माझ्यापासून आहे, याचं त्यांना ज्ञान नसेल का? ज्ञान नव्हतं का? तो संस्कार जाण्याची युक्ती नव्हती, संस्कार घालवण्याची, जगत सत्यत्वाचा संस्कार घालवण्याची युक्ती मिथ्यात्व आहे कळालं आहे. जग मिथ्या आहे कळालंय त्यांना. आपल्याला जर एवढ्याशा याच्यात कळतंय तर त्यांना कळालं नसेल. कळणं वेगळं, पण पटलेलं नव्हतं. पटलं नाही तर अंगीकाराचा विषय कुठे आहे? अंगीकारलं नाही तर मुरण्याचा विषय कुठे राहतो तेव्हा? आणि मुरलं नाही तर मग जाणं तर अजूनच पुढे राहत. कळालेलं होतं, बुद्धिमत्तेचा विषयच नाही, म्हणजे अफाट शुद्ध बुद्धीचे महात्मे होते, पुढे बसत आहे ऊन. मग असं असताना सुद्धा, हे सगळं असताना सुद्धा, हे कळालेलं असताना सुद्धा आपलं कळणं काढायचंय बरं का? आपलं कळण्याची आधुरता, आपलं कळणं किती अपूर्ण. कळालंय मी देव आहे, देव माझ्यापासून वेगळा नाही, देवाचा मी अंश आहे, तुम्हीच देव, हा उपदेश नाही का आम्हाला झाला? कळालं नाही का? आणि त्याचा अनुभव त्यांनी 6 महिने घेतला, पण तुम्ही एक क्षणभर तरी घेतला ना, आणि झोपेत तर आहेच तो. पण एवढ्यानी काम होत नाही. त्याच्यातून बाहेर आले की पुन्हा हे सगळं काय पडतं येऊन समोर आपल्या, मी आणि माझं, मी देह, माझा देह आणि माझ्याचे माझे, हा संस्कार जाता जात नाही. आणि हा संस्कार जोपर्यंत आहे तोपर्यंत मृत्यूचं भय जात नाही. तोपर्यंत मृत्यू नेमका कोणाला? कारण देह मी म्हटला आणि देह माझा म्हटला, आणि मृत्यू कोणाला आहे? देहाला. मग आता मृत्यू कोणाला झाला? देह मी म्हटला, देह माझा म्हटला,
आणि मृत्यू देहाला आहे. आता मृत्यू कोणाचा झाला? माझा झाला. होणार नाही, बरोबर आहे, पण समज तशीच आहे ना. त्यांची समज होती का आपली समज आता तशीच आहे. चांगदेव पासष्टी आपल्यासाठी, त्यांच्यासाठी काय असेल ते त्यांचं त्यांना माहिती. आपल्याला इथपर्यंत संपूर्ण उपदेश होऊन सुद्धा निश्चय नाही अजून, आणि निश्चय करण्याची युक्ती हाताशी येईना. तिथपर्यंत सद्गुरूंच्या चरणाशी थांबावं सुद्धा त्याला वाटेना. त्याला वाटतं एवढं मिळालं का झालं का आमचं. मरणाचं भय तसंच आहे. काय मरतं याचा पत्ता लागेना. मी त्याच्यापासून वेगळा आहे याचं लक्षात येईना गणित. एवढी भूमिका शिल्लक होती तिथे, आणि ते त्यांच्या लक्षात आलं की किती वेळ चुकवणार मी, मृत्यूला किती वेळ हुलकावणी देणार. एक दिवस तो गाठल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, 1400 वर्ष गाठ, पण एक दिवस पकडल्याशिवाय राहणार नाही, आणि परत मी मरणार आहे. मी चांगदेव, मी जो काय आता आपला आहे तो मरणार आहे, असा जो भाव अंतःकरणात आहे, त्याचा जोपर्यंत निचरा होत नाही, त्याचं जोपर्यंत निरसन होत नाही, नेमकं मरतय कोण, नेमकं मरण कोणाला आहे, आणि मरण म्हणजे तरी नेमकं काय, कोण मरतय नेमकं. देह मरतोय. कोणता देह मरतोय? स्थूल देह मरतोय आणि जन्मतोय. मग स्थूल देह आपण आहोत का? 100% नाही. समजुतीत आहे का ऐकण्यात आहे? फक्त ऐकून आहे, सारखा ऐकतोय, पुन्हा पुन्हा ऐकून आहे, समजुतीत नाही. समजुतीत अजून मीच मरतोय, मीच मारणार आहे, आणि मरू नये याच्यासाठीच धडपड आहे. मरू नये याच्यासाठी धडपड आहे. आणि कोण मरतय? मरतय कोण? स्थूल देह. स्थूल देह बाबा, सूक्ष्म नाही मरत. स्थूल देह मरतोय. हा, आणि स्थूल देह मी नाही. हे ऐकून आहे का निश्चयात आहे? ऐकून. ऐकण्यात भागेल का निश्चयात भागेल? निश्चयाचे बळ, निश्चयाचं बळ. चांगला विचार झाला पाहिजे, इथे चांगला विचार केला पाहिजे. ऐकण्यात आहे, कळण्यात आहे, पण तेवढं पटलेलं नाही अजून. नुसता देह मरतोय, स्थूल देह. स्थूल देह मरतोय, मी ऐकलंय सगळं, पण आता स्थूल देहापासून मी वेगळा आहे. स्थूल देह कोणाचा आहे झाला विषय. आता पुन्हा पुन्हा ते, पण पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय कोणाचा आहे स्थूल देह? पंचमहाभूताचा आहे. आणि पंचमहाभूत कोणाची? मायेची. मायेची. माया कोणाची? ब्रह्माची. कशी? माया नसलेली, कोणाचीच नाही ती. मायेचं बी कोण नाही, माया बी कोणाची नाही, ब्रह्म बी कोणाचं नाही, आणि ब्रह्माचं बी कोण नाही. पण काय करावं, जीवाकडनं बघितलं तर सगळाच पसारा मांडलेला आहे, आणि त्याला नाही कसं म्हणावं, त्याला नाही कसं म्हणत. तुम्ही लाख सांगताय शास्त्र आम्हाला, पण आम्हाला पटलं पाहिजे ना, आम्हाला स्वीकारलं पाहिजे ना आम्ही ते. या एवढ्या ही भूमिका कमी होती. कोणाची? एवढा महान तपस्वी, ही भूमिका कमी होती, आणि लक्षात आली. आणि लक्षात आल्यानंतर श्री गुरूंच्या चरणाशी जे जे मिळवलेलं होतं, जे जे कळालेलं होतं, जे जे महान तपस्येनी स्वीकारलेलं होतं, जी जी साधना करून हे सगळं जमा केलं होतं, त्याला संपूर्ण जग मानत होतं, त्याचा सत्कार होता, ते सगळं टाकून दिलं. भूमिका फार सूक्ष्म आहे, लक्षात घेतलं पाहिजे. काय हवं होतं आणि काय सोडावं लागले, काय हवं होतं, काय सोडावं लागले. श्री गुरुच्या चरणाशी गेल्यानंतर काय धरावं, काय सोडावं, आधी कमतरता तर लक्षात आली पाहिजे. चांगला विचार करून कमतरता लक्षात आल्यानंतर ते जे आता काय गबाळ आहे त्यांच्या एवढं तर नाहीच आपल्याकडे, पण आपल्याकडे पण थोडंफार आहे. आता काय आहे, मी प्रबोधित आहे, आम्हाला प्रबोध आहे, आमची अवस्था झालेली आहे, आम्ही कीर्तन करतो,
आम्ही प्रवचन करतो, आम्ही सत्संगाला जातो आणि आम्ही सगळे ग्रंथ ऐकलेले आहेत, आम्ही पाठाला सुद्धा असतो. हे गबाळ आहे आपल्याकडे, नाही म्हणायचं काय आहे. आणि एवढं सगळं घेऊन जायचं त्यांच्या चरणाशी का हे टाकायचं. बरं शिष्य बी आहेत बरं का, काय काय थोडे थोडे आहेत, जास्त नाहीत पण थोडे थोडे तरी आहेत, शिष्य सुद्धा आहे. मग आम्हाला जे पाहिजे श्री गुरूंच्याकडून हे सगळं घेऊन जावं तिथे आणि ते मध्ये मध्ये मिरवावं का हे बाद करून तिथं जावं. का नाशिवंताचं कपाळ सांभाळायची सवय झाली. वेद कोणाचा आहे? माझा आहे. हा देह कोणाचा? मायेचा. हा आणि वेद कोणाचा? वेद हे मायेचा असतात, मायेचा. लक्षात घ्या बरोबर. ईश्वर मायेचा, गुरु मायेचा. ते दोन राहू द्या, ते दोन राहू द्या. ते दोन बल्ब काढायचे नाही, घर सोडताना बी काढायचे नाही. आपण घर खाली करताना लावलेले बल्ब आधी काढतो का सामान आधी काढतो? सामान. पण आमचे बल्ब आहेत न्यायचे म्हणून आधी काढायचे परत सामान भरायला सुरुवात करायची. काय करायचं? आधी सामान. आणि नंतर वाटलं तर काढा, तर राहू दे ना, नंतर येणारा भाडं तरी त्याच्यात राहील ना ते लाईट लावून. तसे हे दोन आमचे मर्क्युरी आहेत, हे नाही काढायचे. हे प्रकाश देणारे आहेत, या प्रकाशात दिसतं आम्हाला काय आहे काय नाही. हा हे जरी त्यांचे असले तरी त्याच्यातून उजेड पाजरतोय, ज्ञान प्रकाश देणारे हे दोन आहेत. मग हे दोन काढायचे नाही. तिसरा बी ठेवा तसाच, काय ते काय करत नाही तुम्हाला, ते उजेडच देते, बाकीचा कपाळ दाखवतात ना तुम्हाला. गुदडी राहिली, चादर राहिली, अमुक राहिला, शिष्य राहिला, पैसे राहिले, काय काय राहिले ते कपाळ. जे काढायचं ते दाखवणारे कोण आहेत? हे तिघे जण आहेत. वेद आहे, जे शास्त्र आहे, गुरु आहेत आणि ईश्वर आहे. जरी त्यांचेच असले तरी ते ही यांची घाई नाही, हे राहिले तरी चालतात. हे काय तुम्हाला अडथळा करत नाही, उलट प्रकाश देत असते. फक्त तो माझा नाही, ही भूमिका लक्षात घ्यायची. आता घर सोडताना त्यातलं काय तुमचं आहे? आता घर खाली केलं तर काय, त्या भाड्याच्या घरातलं काय तुमचं आहे? संपला, 11 महिन्याचा करार संपला. आता त्यातलं काय? ते म्हणतात सामान तेवढं घेऊन जा. आता सामान काढल्यानंतर काय उरलेलं काय? आता जो बल्ब राहिला परत 6 महिन्याने येऊन म्हणता येते का तो माझा आहे? तो नाहीये. बरं तो काय बल्ब किती तर थोडासा आहे, वीज तुमची नाही, बल्ब लावलेला आहे फक्त आणि त्याने तुम्हाला प्रकाशच दिलेला आहे. ते कशाला काढायची गडबड करायची? म्हणजे ऐकताना आपण काय करतो, ह्याला कपाळात टाकतोय, जरी ते असलं तरी सुद्धा ते प्रकाशमान आहे, लक्षात ठेवायचं. काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ऐकता ऐकता ट्यूब पेटेत गेली पाहिजे बरोबर. याला नाही हलवायचं अजिबात, काहीच करायचं नाही त्याला. हा राहू दे, चांगला आहे, रस्ता दाखवणार. आणि चुकून काय राहिलं तर दाखवते, हे राहिले बघ, हे घेऊन जा तुझं, हे राहिले बघ, हे घेऊन जा बघ, हे राहिले, हे घेऊन जा बघ. मग हे श्री गुरूंच्या चरणाशी जाताना आणि अंतिमतः जे समर्पण आहे, काल आपण पाहिलं नदीचं समर्पण समुद्राला आहे, काही शिल्लक ठेवणं आहे का सगळं आहे? अलंकाराचं समर्पण सोन्याशी आहे, काही शिल्लक ठेवणं आहे का बाकी आहे काय? पोकळीचं समर्पण आकाशाबरोबर आहे, काही शिल्लक ठेवणं आहे का? पोकळीच आकाश झाली. गाडग्याचं समर्पण मातीशी आहे, ह्याचं समर्पण कापसाशी आहे. यांनी काही शिल्लक ठेवलंय का? आपलं कार्यकारणाचा अभेद पुढे येतो. कार्यकारणाचा अभेद लक्षात येतोय आमच्या, आणि कारणाचा न अधिष्ठानाचा अभेद, कारणाचा आणि अधिष्ठानाचा सुद्धा अभेद आहे. कार्यकारणाचा अभेद करताना पहिले दोन धरून एक सांगायला लागतात. गाडगा आणि माती नाममात्र तरी भेद आहे, पण ज्यावेळेस कारणाचा आणि अधिष्ठानाचा विचार करतोय तिथे नाममात्र सुद्धा भूमिका नाही. अध्यस्त अधिष्ठान आणि अध्यस्त वस्तू अधिष्ठान स्वरूप असते, असा पुढचा सिद्धांत येतो. कार्यकारणात दोन धरून एक सांगायचं आहे, दोघांचा उच्चार करून एक सांगायचं आहे, पण अध्यस्त अधिष्ठान भावात, कारण अधिष्ठान भावामध्ये दोघांचा उच्चारच होत नाही. तिथे म्हणजे उच्चार केला तरी काहीच लक्ष हातात येत नाही आपल्याला. कार्यातून अनेकातून दोघांमध्ये आणि दोघातून एका. कार्यामध्ये किती आहे? कार्यात किती आहे? दोन आहे. कार्यात अनेक आहे. आता हे किती आहे? हे किती आहे? अनेक. इथेच मोजले हे डबे डबे तर 50 एक होत आहेत, तिकडे पडलेले. बरं नुसते डबेच होते, हे काय? हे कार्यच आहे सगळं.
कार्यात किती आहेत? अनेक आहेत, अनंत आहेत, त्याला काय न मोजता येणे एवढे. आणि अनेकाचा विचार केला तर जेव्हा कारणात प्रवेश करायचा आहे तेव्हा किती हाताशी येतील? 2. दोन कोण आहे? ईश्वर माया. ईश्वर माया म्हणायच्या अगोदर प्रकृती पुरुष म्हणा, म्हणजे अजून ते संयुक्तिक होत प्रकृती. हा. मग कोणत्याही पदार्थामध्ये कशालाही हात लावला तर कोण आहेत? प्रकृती आणि पुरुष. हा. याच्यात प्रकृती कोणती आणि पुरुष कोणता? नामरूप आहे. नामरूप आहे ते प्रकृती. हा. अस्तिभाती प्रिय प्रिय आहे ते पुरुषाचं आहे. मग सगळे पदार्थ आहेत का दोघेच आहेत? अनेक पदार्थ आहे का दोनच आहेत? दोनच. हा. आणि जायचं एकाकडे जायचं आपल्याला, ते बरोबर आहे, जायचं एकाकडे, पण मध्ये टप्पा नाही एक आपल्याला. अनेकात एकच आहे, एकाचेच अनेक आहे, एकच अनेकत्वाला दिसलं, पण मध्ये कारण आलं ना, कारण लागतं काहीतरी ना. सोनच अलंकार आहे पण मध्ये सोनार आला ना, सोनाराने घोटाळा केला. पाणीच लाट आहे पण मध्ये वाऱ्याचा विषय आला ना. हे कापडच कापूस आहे, हे कापूसच कापड आहे पण मध्ये विणकरी आला ना. मातीच घट आहे पण मध्ये कुंभार आला ना. लक्ष मध्ये कोणीतरी घोटाळा केला, कारण बघायला लागते आपल्याला, कारण लक्षात घ्यायला लागते. कार्यातून डायरेक्ट अधिष्ठानात जाण्यापेक्षा कार्यातून कारणात प्रवेश करायचा म्हणजे सोपं पडतंय आपल्याला. मग अनेक जरी दिसायला असलं तरी अनेक आहे का दोघे आहेत? दोन आहे. मग अनेकातलं 2 लक्षात आल्यानंतर अनेक शिल्लक राहतंय का दोनच आहे? दोनच राहत. काही समोर येते, काही समोर येते, किती वस्तू बरा, काही किती नाव असू दे, किती आकार असू दे, किती रूप असू दे, दोघेच आहेत का अनेक आहेत? दोघेच. आणि दोघांना ओळखायचं आहे. चिखल जरी एक असला तरी त्या 2 आहेत की नाही? काय? पाणी आणि माती. हे विवेक आहे आमच्यामध्ये. पण हे तर दिसणारे दोघे आहेत, की नाही? आता हवा येते ती गरम येते. काय येते? हवा गरम येते. मग गरम हवा एकटी आहे का दोघे आहेत? कोण आहेत दोघे? अग्नी आणि हवा येते. गरम आहे ती, गरम आहे तो अग्नी आहे. मग अग्नी दिसतोय का? कशावरून ओळखला? चटका बसतो नाही ते चटका. आणि हवा येते, दोघे आहेत ते. झाड हलतंय, हवा दिसत नाही पण हल्ल्याच्या अनुमानावर ओळखलं ना, हवा आहे तिथे ते झाडाच्या याच्यावर. न दिसणारी वस्तू सुद्धा अनुमानावर ना पटकन आपण लक्षात येते. मग दिसतंय याच्यामध्ये काय? एकच दिसतंय. दिसायला काय? एकच आहे समोर. हे काय नाम आणि रूपच आहे. प्रकृती दिसते. मग प्रकृतीच्या दिसण्यावर ना, प्रकृती ज्या अर्थी दिसते, कालच आपलं चिंतन, प्रकृती नाम आणि रूप ज्या अर्थी दिसते, सगळा व्यवहार आपला, सगळी बुद्धी कुठे आहे? नामरूपात आहे. सगळा व्यवहार कुठे चाललाय? नामरूपाचा चाललाय. मग दिसण्यात काय आहे, व्यवहारात काय आहे, आदान प्रदान करण्यामध्ये काय आहे? नाम आणि रूप. मोबाईल मागितला, मोबाईल दिला, ग्रंथ मागितला, ग्रंथ दिला, ताईला इकडे या म्हटलं, आली, इकडे भाऊ गेला. हे व्यवहाराकडे चाललंय नामरूपाचा. मग नामरूपाचाच व्यवहार आहे का? दिसायला नामरूप आहे ना, असायला खाली कोण आहे? अस्तिभाती प्रिय पुरुष आहे तिथे. पुरुषाशिवाय कसं असेल? झाड हलताना दिसतंय झाड, पण झाड कसं हलू शकेल? त्याला हलवणारा वायू आहे तिथे. वायू दिसत नाही पण झाड हलतंय. इकडे हवा गरम लागते, अग्नी दिसत नाही पण अग्नीशिवाय गरम नाही. चंचल ज्या अर्थी झाड झालं त्या अर्थी तिथे वायू आहे. ज्या अर्थी वस्तू इकडून तिकडे घेण्यात येते, ज्या अर्थी वस्तूचं आहे पण आमच्या लक्षात येते, त्या अर्थी तिथे पुरुष आहे. त्या अर्थी पुरुष आहे. पुरुष असल्याशिवाय प्रकृती काही करू शकत नाही. एकटा पुरुष काही करू शकत नाही आणि एकटी प्रकृती काही करू शकत नाही. संसार कोणाचा आहे? दोघांचा. काय एकट्याचा आहे? बाई किती मोठी झाली, माझे शब्द नाही, रंगनाथ शब्द, बाई किती मोठी झाली, काय कलेक्टर झाली, देशाची पंतप्रधान झाली, एकटीला मुलं होईल का? नाही होणार. आणि पुरुषनं किती बी उद्योग केला, काय जमेल का त्याला? नाही जमणार. व्यवहार दोघांचा आहे, संसार दोघांचा आहे, वस्तू दोघांच्या आहेत, सगळ्या दोघे आहेत.
दिसायला जरी एक दिसत असलं बाळ, ते हे जग कार्य जरी दिसत असलं नुसतं नामरूप, तरी ते तिचं एकटीच नाही, ते त्याच्यामध्ये पुरुष आहे. ज्या अर्थी मूल आम्हाला दिसलं त्या अर्थी त्याला आई बी आहे, त्या अर्थी त्याला वडील बी आहेत. म्हणजे आम्हाला नाव माहित नसेल वडिलांचं, ती आई बी आमच्या ओळखीची नसेल, पण बाळ त्या अर्थी खेळते अंगणामध्ये आणि ते लहान असेल तर आई निश्चितपणे इथे कुठेतरी मागे झाडू मारत असली पाहिजे, निश्चित कुठेतरी. जर ते रांगणार बाळ असेल ना तर आईपासून 4 किलोमीटर दूर नाही, ते इथे एवढ्या तिथं कुठेतरी आहे. बाप असेल कुठेतरी, ते सांगता येत नाही आम्हाला नेमकं. पण ज्या अर्थी लहान बाळ आहे त्या अर्थी आई कुठेतरी नजरेच्या टप्प्यात आहे. मोठा असेल तर अनुमानाने, ज्या अर्थी आता आम्ही आहोत, समोर डबा आहे, मागे आई वडील आहेत, तुम्हाला ते माहित नसतील, पण मागे मात्र निश्चितपणे आई वडील आहे. तुम्ही दिसताय, आई वडील मागे आहे, हे सांगायची वस्तू ज्या अर्थी आम्हाला समोर पुढे व्यवहारात आली त्या अर्थी प्रकृती आणि पुरुष आहे याच्यात. आता याच्यातलं अनुमान जे आहे, याच्यातलं जी ओळख आहे, ओळखायचं आहे फक्त. चिंतने ते ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी धन्य तो संसारी. एवढ्याच ठिकाणी धन्यता आहे बस, बाकी ठिकाणी धन्यता नाही. बाकी लटक्याची धन्यता किती जरी मांडली. आता हा चांगदेव महाराजांनी कशा कशा धन्यता मानायला पाहिजे होती. शास्त्र अभ्यास पूर्ण झाला, धन्य झालो. आता समाधीचं शिक्षण पूर्ण झालं, धन्य झालो. आता संजीवन विद्या प्राप्त झाली, धन्य झालो. आता वाघ ताब्यात आला, धन्य झालो. सर्प ताब्यात आला, धन्य झालो. किती धन्यता माना. आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे सारखा अभंग म्हणायला पाहिजे होता ते. पण हे सगळं बाजूला केलं, हे सगळं बाजूला केलं, हे सगळं बाजूला करायला लावलं श्री गुरुनी, आणि मगच त्याचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही किती श्री गुरु बरोबर फिरला, किती पुढे मागे केलं, तर जोपर्यंत गबाळ आहे तोपर्यंत समर्पण नाही, आणि समर्पण नाही तोपर्यंत ती गोष्ट कळणार नाही. लक्षातच ठेवा बरोबर. किती लक्षात राहील माहित नाही. आमचे दूत महाराज विचारायचे, भाऊ लक्षात येतंय का? हा, दुसरं काय लक्षात ठेवाल, लक्षात ठेवाल का? लक्षात राहील का? हा, आधी लक्षात येतंय का? लक्षात येतंय का? नाही म्हटलं तरी येतंय म्हणायचं, त्याला काय. लक्षात राहील का? सगळ्याच लक्षात आलेल्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवत नाही. कोणाची बायकोच विसरली असं नाही, मुलंच विसरलं, त्याची आता आठवणच नाही. का बरं? पैसेच विसरले, दागिनेच विसरले. जे आम्हाला अनमोल वाटलंय ना ते आम्ही कसं ठेवलंय? लक्षात ठेवलंय, आणि ते लक्षात न जात नाही. काय काय लक्षात आहे आमच्या? मोठी यादी आहे ती. एकदा लक्षात आली गोष्ट ती विसरतच नाही अजिबात. आमचं नाव असेल, आमचा मी असेल, मी पक्का झालाय की नाही आता? मी अजिबात निघत नाही आमचा. मी पक्का लक्षात राहिला आणि माझं पक्क लक्षात राहिलं, बस. हे निघे ना, हे जाईन, हे लक्षात ठेवलंय, आणि त्याच्यामुळे ह्याला जागा नाही. आता हे लक्षात येत नाही का? येतंय. लक्षात का बरं राहील आता? आता कुठे ठेवायचं? आत कशाने भरले? मागाशी अभंग मस्त म्हणत होती मुलं. काय म्हणत होते? हाताचं काय तर त्याचा का म्हणे देवबारीला विठ्ठल. हा, तू का म्हणे देवबारीला विठ्ठल काम करू देते. या रामकृष्ण या, या पुढे या. बरं बरं, तुमची इच्छा. आपण पुढे आला असता तर अजून आनंद झाला असता आम्हाला. इकडे तुमच्यासाठी सगळी जागा करून देऊ. आपण आला तरी जागा नाही असं कसं होऊ शकेल? आपल्यासाठी प्राधान्याने पुढच्या जागा रिझर्व असतात. बसा. वा, आनंद आहे. बस. आपल्या चरणी साष्टांग दंडवत आहे. बसा बसा. आपण सर्व आम्हा सामान्य माणसांची श्रद्धास्थान आहात, म्हणून आपल्या चरणी साष्टांग दंडवत आहे आम्हा सर्वांचा. असो,
बस हा विषय पूर्ण करून मग वेळ मिळत निवांत गप्पा मारू. हा काय विषय चालला होता आपला? एक सकाळी अभंग झाला आपला मुलांना. हा तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. हा पण भरला केव्हा? काम क्रोध केले. पुढचा उत्तरार्ध फार मग काम क्रोध केले घर रीते. आता त्याला जोपर्यंत रीता करत नाही तोपर्यंत हे तिथे कसं जाईल? आमच्या लक्षात कुठली गोष्ट येत नाही असं नाही, लक्षात राहत नाही. कशासाठी? कारण हे अगोदरच फिट झालंय ना, हे कसं ते जागाच नाही त्याला. मी आणि माझ्यानी एवढी जागा व्यापून टाकलेली आहे आमच्या बुद्धी मनात चित्तात. अहमनी एवढा जागा केलेला आहे. बर अहमनी एकट्याने जागा नाही केला. अहम एकटा नाही, अहम कशाला तरी धरतोय, अहम कशाला तरी पकडतोय. आणि अहमनं एवढ्या वस्तूला पकडलेला आहे की तो बाहेरच नाही गेला, त्या वस्तूतूनच बाहेर नाही गेला. आणि वस्तूतून बाहेर निघाल्याशिवाय तो कसा संपायचा? तो संपण्याआधी त्याला हे धरायचं आहे. या नाशिवंत वस्तूला जे त्यांनी माझं म्हणून जे पकडलेलं आहे ना, तो त्याच्यातून बाहेरच निघेल. आता प्रत्येकाच्या अहमने आपलं आपलं मम पकडलेलं आहे. नाही काय कळलं तर मला काय कळत नाही हे धरतो. त्याला काहीच कळालं नाही ना, तर काहीच कळालं नाही हे बी धरून जातोय. ह्याचा बी आकार धारण करतोय, तसंच जातोय मी. म्हणजे काही कळालं नाही हे बी धरून जातोय आणि काही कळालं हे धरतोय पण लक्षात राहीना. महात्मे विचारायचे, भाऊ लक्षात येतोय का? लक्षात ठेवाल का? आणि लक्षात राहील का? लक्षात ठेवायचा प्रयत्न करतोय पण ते राहू दे ना आतलं मी आणि माझा आहे. मग साधना जी आहे, साधन जे आहे ते परमात्मा प्राप्तीच आहे, स्वस्वरूपाचं प्राप्तीच आहे का स्वस्वरूपाच्या आड येणारं दूर करण्यासाठी साधन आहे? आड येणार दूर करणे. जे आड येणार जे आहे त्याच्या ते दूर करण्यासाठी आहे. महात्मे विचारायचे, पाण्याचा दृष्टांत द्यायचा. पाणी अगोदरच होतं का तुम्ही कुठून आणलं त्याला? विहीर खोदली आपण जमिनीत, पाणी अगोदरच सिद्ध आहे का ते आणलं कुठून? सिद्धच. पाणी सिद्ध आहे. मग पेढे कशाचे वाटले? पाण्याचे वाटले का ते डबाल बाजूला केलं त्याचे वाटले? कशाचे वाटले पेढे? पाण्याचे वाटले. पण पाणी अगोदरच सिद्ध आहे, ते काय कुठून आणलेलं नाही. हो पण भ्रम असा झाला की पाणी लागलं. पाणी लागलं नाही, व्यवहार जरी झाला तसा तर वस्तुस्थिती तशी नाही, प्राप्ताची प्राप्ती आहे, ते सिद्धच आहे. सगळी साधनं जी आहे, साधन थांबल्याशिवाय साध्य हाताशी येत नाही. तैसा आत्मसाक्षात्कारू देखोनी होईल गोचरू, साधन हत्यारू हळू चिठे. माऊली आम्हाला ज्ञानेश्वरी मध्ये शिकवतात. अरे साधन, हो साधन जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत साध्य हातात येणार नाही. आता पायातली साधनं आपण सगळ्यांनी काढून ठेवले की ना बाहेर, म्हणून इथे आलो किंवा अजून ज्याच्यावर बसून आलो ते कुठे आणलं? इथे द्या, ते तिथे सोडावं लागलं, संपलं त्याचं काम संपलं. आणि ते जर धरून ठेवलं असतं, नाही नाही आता मी हे सोडणार नाही कारण त्यांनी मला तिथपर्यंत आणलंय, तर पुढचं इकडे येणं, काही प्रसाद घेणं, बसणं, ऐकणं अजिबात होणार नाही. म्हणून साधन कुठपर्यंत आहे, साधनाची धाव कुठपर्यंत आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. साधन मी आणि माझ्याला काढून देणार आहे. जववरी अर्जुना, जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवची या साधना भजावे लागे. हा आता मन म्हणताना बरं झालं तुम्ही उपस्थित केलं. मनाला उपदेश आहे. मन जड आहे का चेतन आहे? जडाला उपदेश आहे का चेतनला उपदेश आहे? जीव जडाची जी गाठ पडली ना त्याला जीवाला, चेतनला काही गरज नाही आणि जडाला करून काय उपयोग नाही. आता जरा याला उपदेश केला का बाबा काय याच्यावर परिणाम होईल? काही नाही. आणि स्वरूपाला उपदेशाची काय गरज नाही. त्याला उपदेश काय? शब्दच तिथं चालत नाही, शब्दाचा नाही, मानेचा नाही, कानाचा नाही, विषयच नाही, तो कशाचाच विषय नाही. त्याचा कोणी विषय नाही, ते कोणाचा विषय नाही. त्याला उपदेश नाही आणि याला उपदेश करून उपयोग नाही. उपदेश आहे कोणाला? हा वा वा वा. मनाला म्हणताना मनामध्ये पडलेलं किंवा बुद्धीमध्ये पडलेलं जे चैतन्याचं कुटस्थाचं जे प्रतिबिंब आहे त्याला उपदेश आहे. उपदेश त्याला आहे. याच्यात एक शब्द आलेला आहे दृक दृश्य, हा शब्द आलेला आहे शास्त्रीय शब्द चिदाभासाला धरून. दृक दृश्य का म्हटलं त्याला? दृक म्हणजे चैतन्य आणि दृश्य म्हणजे जड. त्याला दृकही म्हटलं आणि दृश्यही म्हटलं.
दृश्य केव्हा म्हटलं आणि दृक केव्हा म्हटलं. आता चिदाभासच सगळ्या वस्तूचं आपलं प्रकाशन करतो ना बाहेरचं. आम्हाला दिसतंय ते आता कोणामुळे? चिदाभास. डोळ्याने दिसतंय का चिदाभासाने दिसतंय? चिदाभास. मग डोळा कशासाठी पाहिजे? उपाधीशिवाय कार्य नाही. डोळा हे पाहण्याची सामुग्री आहे. सामुग्री आहे ना. सामुग्रीशिवाय एकटा चिदाभास काय करू शकेल? काही त्याचं कामच नाही ना, काय करू शकणार नाही. पण जरी तो पाहण्यातला असला तरी पाहिलेली वस्तू, डोळ्याच्या माध्यमातून पाहिलेली वस्तू डोळ्याला कळाली, वस्तूला कळाली, मनाला कळाली का अजून कोणाला कळाली? कोणाला कळाली? मला म्हणजे चिदाभासाला. चिदाभासाला जीवाला. त्याला जीव म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याला कळण्याची भूमिका तिथे आहे. मग कळणारे तुम्ही आहात का? चला थोडं पुढे जाऊ आता. नाही. कळणारे तुम्ही आहात का? वा. ज्याला कळतंय ते तुम्ही आहात का? नाही. मग कळण्याशिवाय. कळणारा कोण आहे? चिदाभास आहे. आणि कळणं जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आहे का? नाही. ते नाही. मी कळणं, ज्याला कळतंय आता ते सुद्धा तुम्ही नाही. मला काय सांगायचं? दृक दृश्य या शब्दाची फोड करायची होती. दृश्य म्हणजे या सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून त्याला दृक म्हटलं. चैतन्याचंच प्रतिबिंब आहे. आणि ते प्रतिबिंबच विशेषत्वामध्ये येऊन, कारण उपाधी लागल्याबरोबर ते विशेष झालं. पण विशेष होईना का होईना अंतःकरणाचे धर्म घेऊन विशेषण झालं. विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट होऊन बसलेला आहे. विशिष्ट होऊन अडकलं. नुसतं विशेष झाला असलं तर काय प्रॉब्लेम नव्हता. त्याला बद्धतेचा काय स्पर्श झाला नसता. ठीक आहे, चमकला असतं गेला असतं, त्याला काय फरक पडतो तेव्हा. पण विशेष झालं आणि विशेष होऊन ह्या गबाळाच्या नादी लागलं. कोणाच्या? मनाच्या नादी लागलं, बुद्धीच्या नादी लागलं, चित्ताच्या, अहंकाराच्या, प्राणाच्या, ज्ञानेंद्रियाच्या, कर्मेंद्रियाच्या, आणि पुढे हे सगळं विशेष गबाळाचं आहे सगळं. त्याच्या नादात पडले आणि तिथे अडकल्यामुळे गुंता झालाय त्याचा. त्याच्यामुळे ते तिथे अडकून पडलेलं आहे. विशेषण विशेषण म्हणजे काय? दुसऱ्याचे धर्म आपल्यावर लादून घेणं. हे सगळे धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणापासून पुढे सगळे त्याचे ते धर्मी आणि धर्म आहेत सगळे. मन धर्मी म्हटलं तर धर्म आहे त्याचा संकल्प विकल्प. बुद्धी धर्म म्हटलं तर तिचा आहे निश्चय करणं धर्म आहे. ह्या सगळ्या. डोळा धर्म म्हटलं तर धर्मी आहे त्याचं पाहणं. धर्मी म्हटलं तर धर्म आहे पाहणं. कानाला धर्मी म्हटलं तर ऐकणं हा त्याचा धर्म आहे. हाताला धर्मी म्हटलं तर त्याचा धर्म आहे देवाणघेवाण करणं. हे सगळे धर्मधर्मी या तत्वावर पुढे. आणि ह्या सगळ्यांचे धर्म ज्याचे त्याचे असताना यांनी काय म्हटलं? मी पाहणारा, मी ऐकणारा, मी देणारा घेणारा, मी चालत आलो, मी बसलो, मी उठलो, मी झोपलो, मी गेलो, मी जन्मलो, मी मेलो. काय व्यवहार करायला लागला? मी जन्मलो आणि मी मेलो असा व्यवहार त्याचा सुरू झाला. आता मेलो बी नाही, जन्मलो बी नाही, आलो बी नाही, झोपलो बी नाही, केलो बी नाही, दिलो बी नाही, काहीच नाही. हे धर्म कोणाचे आहेत? त्या धर्मीचे आहेत. आणि घेतले कोणी अंगावर? चिदाभासाने. याला विशेषणाचे धर्म सगळे विशेषण लावून घेतले. आपल्याला सुद्धा विशेषण लावायला बरं वाटतं की महाराज काय अजून पद असतील. लोक हल्ली विकत घेतात बरं का पदव्या. जोरदार चालतं. आता आमच्या ऐकण्यात आहे. आता आम्ही काही तसा अजून प्रयोग केला नाही. करावं का बाबा? काय तर मिळतं म्हणतात विकत. काय घ्यावं का आपण? विशेष नाही, विशेषण लागले की विशेषण विशेष नुसतं काही टेन्शन देत नाही, पण विशेषाला विशेषण लागते. बोला ताई बोला. बरं ठीक आहे, राहू दे. काही नाही, हरकत नाही. आपलीच माणसं आहेत. चांगदेव 65 तुमचा माझा नाही, सर्वांचा विषय आहे तो. चांगदेव आपल्या सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ होते. आमचा प्रतिपाद्य विषयच आहे. तुम्हाला एका वाक्यात स्पर्श करून देतो. चांगदेव 65 मध्ये आम्ही चिंतन करतोय की चांगदेवांच्याकडे सगळं होतं. सगळ्या शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास होता. समाधीचं परिपूर्ण, अष्टांग योगाचं पूर्ण साधन त्यांनी प्राप्त केलं होतं. त्याच्याही पुढे जाऊन या मृत्यूला हुलकावणी देण्याची युक्ती होती त्यांच्याकडे. त्याच्याही पुढे जाऊन संजीवन विद्या होती. बाकीचं तर 14 विद्या 64 कला छोटं मोठं तर सगळंच होतं. सजीव कोणताही प्राणी ताब्यात घेऊन त्याला पाहिजे तसं चालवण्याची ताकद होती. तरी सुद्धा माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, मी जे मिळवलंय ते अपूर्ण आहे असं कळणं हे सर्वात मोठं कळणं आहे बाबा.
आणि असं काय कळालं त्यांना की जे माझ्याकडे कमी आहे, आणि असं काय श्री गुरु आदिशक्ती मुक्ताबाईंनी त्यांना प्रदान केलं की जे त्यांच्याकडे कमी होतं आणि जे दिलं ते देण्या घेण्यातलं होतं का कळण्यातलं होतं समजून घेण्यासारखं. हा आमचा 7 दिवस प्रतिपाद्य विषय आहे चिंतनाचा. ते शोधतोय आम्ही, ते त्याच्या मागे आहे आम्ही. नेमकं काय उलगडा केला, नेमकं चांगदेवराय कुठे अडकले होते. चिंतन असं पुढे येतं. हो, दोन मुद्दे फक्त क्लिअर करतो. चिंतन असं पुढे येतं की जोपर्यंत ते समाधीत होते तोपर्यंत हा अनात्मा आहे आणि मी आत्मा आहे, आणि समाधीतून बाहेर आले की जगत सत्यत्वाचे संस्कार शिल्लक होते. मी चांगदेव आणि बाकीचं सगळं माझं असं असा व्यवहार होता, आणि त्यामुळे मृत्यूचं भय शिल्लक होतं. मी मरणार आहे ही भूमिका अंतःकरणामध्ये होते आणि ते भय होतं, आणि ते श्री गुरुनी काढले. मग आता हे जे भय काढलं त्याच्या युक्ती याच्यामध्ये दिलेली आहे. चांगदेव 65 जर खऱ्या अर्थाने चिंतन करायचं असेल तर उघडे डोळे ठेवून चिंतन कसं करावं. डोळे उघडे ठेवून दिसणारी वस्तू बाद कशी करावी, दिसलेली वस्तू दिसत असली तरी तिथे नाही. या सिद्धांताकडे जाणे अगोदर आपला एक राहिलेला मधला विषय तेवढा पूर्ण करू. काय आपलं चिंतन चाललं होतं, दृश्य चिंतन चाललं होतं. मग ह्याला दृक म्हणताना काय झालं, हा सगळ्यांचं प्रकाशन करतो, चैतन्याचं प्रतिबिंब आहे म्हणून त्याला दृक म्हटलं. आणि दृश्य का म्हटलं, कारण हा चैतन्याकडून पाहिलं तर दृश्य आहे. तुम्ही तुमचं आरशात प्रतिबिंब पाहिलं तर प्रतिबिंब तुमच्या दृष्टीने काय आहे, दृश्य आहे. आणि प्रतिबिंबाच्या प्रकाशाने दुसरं काय प्रकाशित झालं तर त्यांच्या दृष्टीने ते दृष्ट झालं किंवा दृक झालं. ते तसं दृकच्या दृष्टीनं पाहिलं, मूळ आत्मचैतन्याकडून पाहिलं किंवा सामान्य चैतन्याकडून पाहिलं तर चिदाभास हा दृश्य ठरतो, आणि या वस्तूकडून दृश्याकडून पाहिलं तर तो दृक ठरतोय, चैतन्य ठरतोय. म्हणून त्याला दृक दृश्य असं नाव आलं. असं आपण चिंतन करत होतो. मग दृक दृश्य तो त्याचा अंश असताना, तो तेच असताना तो अडकला कुठे, तो जन्मणारा मरणारा असं का बरं समजायला लागला, तो ह्या नाशिवंताला माझं का बरं म्हणायला लागला, कशामुळे तो आहे कुठला, इकडचा आहे, आणि समजायला लागला कुठला, सासरवाडीचा आहे, कुठला आई बापाचा इकडचा, बरोबर की नाही. आणि समजायला कुठला लागला, बुद्धी बरोबर सुरू झालं त्याचा खेळ, आणि बुद्धीने दोघांनी सगळा खेळ मांडला. ती पाहिजे ना, तो इकडचा समजायला लागला, घर जावाय म्हणून इकडे राहिला, आणि इकडचा समजायला लागला. का बरं समजायला लागला, तिच्यामुळे इकडच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये हा सगळा पुढचा खेळ त्याचा सुरू झाला. मग श्री गुरु काय करतायत, फटका मारून थापटून वाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. हो, परत फिरवतात की तू इकडचा नाही, तू तिकडचा आहेस. हो, असं चिंतन करून पुन्हा पुन्हा चिंतन करून आतली जी गोष्ट आहे, आतला जो भाग आहे तो बाद करतात. पण आता बाहेर राहिलेला जो भाग आहे, जो आपला मूळ मुद्दा होता, बाहेरचा जो राहिलेला भाग आहे, जे दिसणारं जगत आहे, डोळे बंद केल्यानंतर आतल्याचं निरसन करता येतंय, किंवा ती युक्ती आपल्याला सुद्धा प्रबोधाच्या निमित्ताने सद्गुरु सच्चिदानंद श्रीपादाबांच्या कृपेने, आपल्या महात्म्यांच्या कृपेने आपल्यापर्यंत ती पोहोचली समजा. हो, काही काळापुरता त्याचा आपण अनुभव घेतला, आताही अनुभव घेतलेला आहे. वस्तू कळालेली आहे, बऱ्यापैकी पटलेली आहे, काही अंशात अंगीकार झालाय, मुरायचं बाकी असेल, मुरलेलं जायचं बाकी असेल, इथपर्यंत ठीक आहे. आपली भूमिका आपण आता इथे बसल्या बसल्या मी नाही, ते मी नाही, कारण जो ज्याला पाहतो तो त्याच्यापासून वेगळा असतो, जो ज्याला जाणतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. हे चिंतन आपण बसल्या बसल्या करू शकतो, कारण ज्याला ज्याला मी जाणतोय, ज्याला ज्याला मी पाहतोय, हो, जे जे माझ्या कळण्यात येते त्याच्यापासून मी वेगळा आहे. हे वेगळे पण आतलं करू शकतो. पण आता हे बाहेर जे दिसणार आहे, बाहेर जे दिसणार दिसलेली वस्तू जी आहे तिचं निरसन करायचं आहे. आणि हे चांगदेव 65ला मुख्य गाभा आहे असं मला लक्षात येते. जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. हा, काय म्हटलं मी,
पूर्ण वाक्य सांगते, जी वस्तू ज्या काळी ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू, म्हणजे आता ही वस्तू या काळामध्ये या ठिकाणी दिसते. पण आता ही वस्तू या काळामध्ये या ठिकाणी नाही. हा वेदांताचा सिद्धांत आहे. मी सांगितलं, आता तुम्ही बोलायचे ना. आता तुम्ही सांगा ना. मी तर सिद्धांत सांगितलं फक्त. जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते, असा सिद्धांत आहे. निरसन करायचंय दिसलेल्या जगताचं, दिसलेल्या वस्तूचं, सर्व दिसलेल्या इथून तिथून कुठपर्यंत जायचं तिकडे वरपर्यंत जा, काही चिंता नाही आम्हाला. मुंगीपासून ईश्वरापर्यंत जेवढं जमेल तेवढं जा पुढे. जी वस्तू ज्या काळामध्ये दिसते ती ज्या ठिकाणी दिसते, ज्या काळात दिसते ती वस्तू त्या ठिकाणी त्या काळामध्ये नाही. आणि नाही तर हे दिसतंय ते काय? बरोबर आहे, बरोबर आहे म्हातारी. भास आहे, भास आहे. तो भास एकटा आहे का असलेला सकट आहे? असलेलं सकट आहे. तसं कसं भासल? ती सत्ता असल्याशिवाय भासल. अधिष्ठान असल्याशिवाय सत्ता अधिष्ठानाची आहे ना त्याला भासायला. अधिष्ठानच भासले का? अधिष्ठानच भासले. आता वर गेलो बरं का आपण. अधिष्ठान भावा चिंतन सुरू झालं. अधिष्ठानच भासलंय का? भासलेलं वेगळं आहे आणि अधिष्ठान वेगळं आहे. खाली वेगवेगळं आहे, वर नाही वेगळं. अधिष्ठानच भासलं. अधिष्ठानच भासलेलं आहे आम्हाला. मग हे अधिष्ठान कसं आहे? आता आपल्या हातात ती वस्तू, एका वस्तूचा निकाल लागला की जगाचा लागला म्हणून समजायचं. काय काळजी करायचं? एक त्रिपुटी बाद करता आली ना, सगळं जग म्हणजे त्रिपुटीच आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. वस्तू अनेक पडलेले असतील पण सूत्र काय? दृश्य, दृष्ट आणि दर्शन, याच्यातच आहे सगळं संपूर्ण. किंवा भाष्याची असेल, साक्षी भाष्याची असेल तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. आता प्रमाद्याची आहे म्हणून दृष्ट, दृश्य आणि दर्शन. ज्ञानाची त्रिपुटी ती आहे आणि ही प्रमाद्याची त्रिपुटी आहे. त्रिपुटीतच संपूर्ण व्यवहारच सगळा त्रिपुटीत आहे. अख्खं जगच त्रिपुटीत आहे. दृश्य, दृष्ट आणि दर्शन. मग आपल्याला एक वस्तू, एक दृश्य तुम्ही काढलं की सगळी दृश्य द्रष्टा काम संपलं ना. एक दृश्य बाद करता आलं, एका दृश्याची युक्ती लक्षात आली की संपूर्ण काम झालं. सूत्र, गणितातलं सूत्र एकच असतं. बाकी त्याच्यात संख्या किती पडू द्या, त्याला काय फरक पडतो तेव्हा? संख्येचा फरक नाही. संख्येमुळे नाही गणित चुकत आहे, सूत्रामुळे चुकतंय. बरोबर. आणि सूत्र ज्याचं पक्क झालं ना त्याला कितीही मोठं गणित असू दे काय फरक पडत नाही. मग आता ही वस्तू आपल्याला निरसन कशी करता येईल? दिसलेली वस्तू नाही, वस्तू असते म्हणून दिसते का नसते म्हणून दिसते? नसते म्हणून दिसते. वस्तू नसते म्हणून दिसते. असलेलं दिसतच नाही. असलेलं दिसत नाही. सत्ता कुठे दिसते? असलेलं दिसत नाही आणि दिसलेलं असत नाही. आणि आमचा खेळ कसा चाललाय? दिसलेलं तेवढं आहे आणि असलेल्याचा पत्ता नाही. असलेल्याचा पत्ता नाही आणि दिसलेलं आहे म्हणतोय. पण काही आहे म्हणतो, काही नाही म्हणतोय. मंदिरात दिसलेलं, मंदिरात दिसलेलं, मी विचारतोय तुम्हाला, मंदिरात दिसलेलं सगळंच सांगितलं. सगळं. मग मी तेच सांगतोय, मला तेवढं विचारायचं. माहिती घाबरतो ना त्याला म्हणायला नाही कसं काय. मंदिरात दिसलेलं, दिसलेलंच. कुठेही दिसू दे ना. वैकुंठात दिसलेलं, स्वर्गात दिसलेलं, मध्ये मध्ये चंद्रावर, सूर्यावर, कुठे कुठे दिसलेलं, कुठे बी दिसलेलं. काही ते दिसलेलं फक्त, कुठे बी दिसलेलं, असत नाही. आणि असलेलं दिसत नाही. आणि असलेलंच दिसलेल्या रूपाने पुढे आलेलं. अजून पुढे जाऊन चिंतन. ही उघड्या डोळ्यांनी जर आपण पाहिलं, दिसलेली वस्तू असत नाही. त्याचा एक दृष्टांत आपण, स्वप्नाची भूमिका सर्वांना माहित आहे.
स्वप्नात सगळं दिसतं की नाही? स्वप्नात सगळेच पाहतो आपण, कोणी काय किती मोठा असू दे. हो, तिकडे वर बसून पण स्वप्न पाहतात. वर म्हणजे कुठे? स्वर्गात. काय स्वप्न पाहतात? मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांचं स्वप्न काय तिकडे? मी मृत्यू लोकात माझा जन्म झालाय आणि श्री गुरु भेटलेत आणि मी मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालो, असं कोणाचं स्वप्न आहे? स्वर्गात. स्वर्गातलं. आणि इथल्याचं स्वप्न काय? स्वर्गात झालं. काय मी करू स्वर्गात. कसा खेळ मांडलाय बा. इथला स्वप्न बघतोय तिकडे जायचा आणि तिकडचं स्वप्न बघतोय इकडे यायचा. बरं का बरं तिकडच्या वाटावं इकडे यावं असं? का बरं त्याला स्वप्न पडावं इकडे येण्याचं? तिथे कंटाळ काय आहे तिथे? काय आहे? सुख आहे ना, सुख आहे तिथे. सुख आहे पण सुख मोक्षाची आहे. सामग्री तिकडे नाही. आपल्यासारखं परसाकडला वगैरे जायचं काही काम नाही. सुखलं की झालं काम. तेवढ्यात काम भागून जाते त्याचं. दिव्य देह आहे ना तिथे. सूक्ष्म स्थूल देहाचा विषय नाही. असं पण तरी पण त्याला इकडे का बरं यावं वाटतंय? गेलाय तर साहसाने. तिथं जाऊन लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. बरं का बरं यावं वाटतं? तेवढंच फक्त क्लिअर करून पुढे जाऊ. त्याला काय बरं इकडे यावं? सुखाची काही कमतरता नाही तिथे. तिथे काय पैसे देऊन वस्तू किराणा आणायचा, मग चपाती करायची, मळायचं, दळायचं, असं काही नाही तिथे. काय द्यावं? हा, सगळं मस्त मस्त आहे तिथे. काही टेन्शन नाही ना, मस्त आहे एकदम तिथे. तरी बी त्याला तिथे इकडे यावं असं वाटतंय. हे मी नाही, साधू संत सांगतायत. तिथे का इकडे का बरं यावं वाटतंय? काहीतरी त्याला कारण आहे ना, त्याशिवाय कसं यावं असं वाटेल? इकडनं तिकडे गेला काहीतरी कारण होतं की नाही? काय कारण होतं? लय ताप द्यायला लागले बायका मुलं सगळी, घरदार, हे बिल भरा ते बिल भरा, लाईट गेली, अमुक गॅस संपला, पैसे संपले, काय तिकडे काय आहे का टेन्शन? आणि सुख सगळं, सर्व सुख आहे. फक्त त्या सुखात दुःखाचं बीज आहे एवढंच. फक्त सुख सर्व आहे, फक्त त्या सुखामध्ये दुःखाचं बीज आहे. त्याला इकडे का बरं यावं वाटतंय? इथंच फक्त मनुष्य मुक्त होऊ शकतो. तिथे सुखाची व्यवस्था आहे, मुक्तीची व्यवस्था नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? खालच्या चरणात आहे, नारायण नामे होऊ जीवन. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. नाश आहे त्याचा. बरोबर. मग का बरं यावंच वाटतंय? अद्भुत हा रस कथा काळी नामा. बरं, अगदी बरोबर बाबा प्रमा. त्याला इकडे काय यावं वाटतंय? मुक्त होण्या. मग तिथे मुक्ती नाही, तिथे स्वस्वरूपाला जाता येत नाही. हे केव्हा कळालं? तिथं गेल्यानंतर कळालं का इथं होतं तेव्हा कळालं? तिथे गेल्यावर. आता गेल्यानंतर ते भोगल्याशिवाय आता तो बी भोगच आहे बरं का. सुखाचा जरी असला तरी बरं, सुखाचा भोग जास्त त्रास देतो का दुःखाचा भोग जास्त त्रास देतो? एवढे देण्याचे सोपे प्रश्न विचारले जात नाहीत. काय हरकत नाही, कारण हे आपल्या कळण्यात आपल्याला कळायला पाहिजे. आपण सगळे सुखाचे मागे आहे की नाही? सुख काय प्राप्त केलं नाही का आपण? सुख प्राप्त केलं नाही का आपण? वेगवेगळ्या कल्पनाप्रमाणे असतील. कोणाचं कशात असेल, कोणाला महाराज व्हावं वाटतं तर महाराज झाला, आणि महाराज होऊन आता रडायला लागला. त्यामुळे ले डोक्याला ताप आहे, आता काय करावं? आधी म्हणतो लग्नात सुख आहे, लग्न करून म्हणतो ले डोक्याला ताप आहे. बरं, मुलात सुख आहे, मुलं झाली, आता म्हणतो ले डोक्याला ताप आहे. आता जे जे सुखासाठी आणलं ते दुःखाला काढ. माझा प्रश्न आहे, सुखाचा भोग अधिक तापदायक आहे का दुःखाचा भोग अधिक तापदायक आहे? अरे हे बाहेर बोलता यायचं नाही आपल्याला. सगळे त्याच्याच मागे आहेत. आम्ही बी इथं आलोय म्हणून बोलतोय. तुम्ही वर बसून स्वप्न पाहिलं होतं काय? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, काय ते पूर्ण झाले तिथली अपेक्षा, म्हणून श्री गुरु भेटले. म्हणून या भूमिका आपण चिंतन करतोय. तुमच्यापैकी कोणाला तरी जावंसं वाटतंय का आता स्वर्गात? खरं सांगा बरं का, उगीच ग्रंथाला अनुसरून का बरं वाटत नाही? कारण जाणं झालंय का, तिकडचं पाहून झालंय, आता तिथे नको, आता कुठे जायचं काय कारण नाही. आमचा स्वर्ग इथेच आहे. भरला घनदाट हे स्वर्ग आहे. समजण्यावर आहे, सगळं लक्षात घेण्यावर आहे. हा, आपला विषय काय चालला होता? दिसले जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. आपल्याला दृश्य निवारणाची आपली युक्ती आहे, एवढीच युक्ती आहे, पाहू आपण. आणि वस्तू
आहे म्हणून दिसते का नाही म्हणून दिसते? नाही. नाही म्हणून दिसते. नसलेलीच वस्तू दिसत असते आणि असलेली वस्तू दिसत नाही. मग नसलेलं जर दिसतंय तर नसलेल्याच्या सत्याने दिसतंय का असलेल्याच्या सत्याने दिसतंय? असलेल्याच्या असलेल्याच्या सत्य. मग असलेलं न कळण्यात नसलेलं दिसतंय का असलेल्याच्या कळण्यात न कळलेलं दिसतंय? असलेल्याच्या न कळण्यात. असलेल्याच्या न कळण्यात नसलेलं दिसतंय. बरं असलेलं कळल्यानंतर नसलेलं दिसत नाही का? दिसतंय. दिसल्याने काय फरक पडतो? ते असलेलं कळालं आता मला, मी कोण आहे, देव कोण आहे, ठीक आहे, त्याचं स्वरूपही कळालं आणि त्याची एक भूमिकाही श्री गुरुनी युक्ती लक्षात आणून. मग असलेल्याची ओळख झाली तरी सुद्धा दिसलेलं दिसतंय, नसलेलं दिसतंय. नसलेलं दिसत नाही का असलेल्याची ओळख झाल्यानंतर? दिसतंय. हा, का बरं? ईश निर्मित आहे ना, ईश्वर निर्मित. ईश निर्मित आहे, बरोबर आहे. ते काय तुमचं निर्मिती असू नाही तरी ईश्वराची निर्मिती असू, दिसणं सेमच आहे दोघांचं. तुमची बी निर्मिती आहे बरं का. स्वप्नाची निर्मिती ही तुमची आहे आणि ही जी आहे ती ईश सृष्टी आहे, ती तुमची सृष्टी आहे. बस तुमची बी तुम्ही बी आहे सृष्टी करते, फक्त माहित नाही. फक्त माहित नाही. आणि ते जसे करतात ना तसेच आपली पण करते पण आहे. ते जसे माणसं बनवतात तसेच आपली पण माणसं असतात का? त्यांच्यापेक्षा वेगळी असतात. त्यांच्या सृष्टीत बाईचं पुरुषाचं लग्न होतंय ना आपल्या सृष्टीत तसंच. त्यांच्या सृष्टीत बाईला मूल होतोय ना आपल्या सृष्टीत तसंच. काही फरक नाही. आपली सृष्टी त्यांची सारखंच आहे दोघांचं. बरं, त्यांची आपली खोटी, त्यांची आपली खोटी आणि त्यांची खोटी. वाटते का? दोन्ही मायाच आहे ना, दोन्हीचं कारण मायाच आहे. हा, पण आपली खोटी ठरवली आपण, कारण आपणच बनवली ती, आपणच मोडली. आपली खोटी ठरवली आपण आणि त्यांची अजून ठरवायची. हा, इथे पुरुषार्थ आहे खरे. इथे आता हे तुम्ही लाख खोटे म्हणताय हो, सगळं कळालंय आम्हाला, पण पटेना ना. थोडं थोडं पटायला लागले पण अंगी करायला भारी पडतंय सगळं. सगळाच कसा खोटा व्यवहार करायचा, थोडा थोडा खोटा करू ना, सगळा कसा खोटा करता येईल? जो काही की नाही सगळं मला सगळंच खोटं करायला म्हणतंय. व्यवहार तर करावा लागणार नाही, आता घरी जावंच लागणार आहे. काय काम धंदा असेल ते करायला लागणार आहे. म्हशीची धार आपल्याला काढायला लागेल, ती काही सोडायला कशी लागेल? व्यवहार चुकणार नाही, व्यवहारात काय बदल होणार नाही. लक्षात आलं का? बरोबर. ही खोटी ठरे ना. चांगदेवरायांचं सुद्धा ही राहिली होती खोटी ठरवायची, एवढी खोटी ठरवायची बाकी आहे. आणि इथे आल्यानंतर खऱ्या अर्थानं ताकद लागते. आणि हे जीवाचं स्वतंत्र सामर्थ्य नाही, इथे श्री गुरूंचं डबल इंजिन लागतंय. घाट आहे इथे खऱ्या अर्थाने. ही चढण जी आहे ना, जीवाला स्वसामर्थ्याने जमत किती बी असला हो, तो ब्रह्मपदापर्यंतच आहे. ब्रह्मोशाने परवते नाही वाढणे जीवाते, ते तो मग परवते ब्रह्मची. त्या पदापर्यंत जाईल जीव स्वसामर्थ्याने आणि तिथं जाऊन म्हणेल यावया आपुलिया दशे जीवपणाचे नित्राशे शिव ही मुहूर्त पुषे जया दोषी. तिथं जाऊन त्या पदाला जाऊन विचारेल, अरे इथं शिल्लक आहे आपलं जीवपणाचं. म्हणजे कोणत्याही पदावर गेला, पदापर्यंत जाऊ शकतो. त्याची काही युक्ती आहे, त्याची काय तपश्चर्या आहे, हो, यज्ञ काय जी सामुग्री आहे तो करेल त्याच्या सामर्थ्याने. एका जन्मात नाही दुसऱ्या अनेक जन्म पण जाईल तो तिथपर्यंत. पण हे जे आहे, हे जी बाध करणं आहे, हे जीवपणा जो काढणं आहे, हे दिसलेली वस्तू जी ईश सृष्टी आहे, हे जे दृश्य आहे, या दृश्यातून पार पडताना स्वसामर्थ्य नाही जीवाचं, त्याला श्री गुरूंचं सामर्थ्य लागतं. श्री गुरुच पाहिजे बरं का तिथे, नुसता गुरु नाही कामाचा. हा, तंत्र मंत्र तेवढेने नाही भागायचं. ज्याला ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, श्रोत्रिय 5 प्रकारच्या भेदाचं निरसन करणारा, अविद्या मलरहित अद्वैत एकमेव अद्वितीय ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारे, हो, जगत मिथ्यत्वाचा निश्चय करून देणारा श्री गुरु लागे. असा श्री गुरु लागे, लक्षणाने युक्त, संपूर्णपणे अंगीकारलेला, तोच फक्त जीवाला पार पाडू शकतो. हेच. आणि गुरु शिष्याचं जे ज्याला आपण म्हणतो की संसार आहे किंवा व्यवहार आहे, तो एवढ्या पुरताच आहे का? दुसरं काय आहे? जीवपणा, याने जीवपणा घेऊन जाणं आणि त्याने जीवपणा काढणं, याने जीवपणा दान करणं आणि त्याने जीवपणा घेऊन बाद करणं. घेऊन म्हणण्यापेक्षा आहे तोच बाद करणं. श्री गुरु शिष्याचा जीव घेतात आणि श्री गुरुला शिष्याने जीव द्यायचा असतो. हीच दक्षिणा.
हीच लक्षण आहे. बाकी ते हात कोण फुला देत माळ- नाही. हा? ते कोण देत नाही. जीव राखून आहेत सगळे. श्री गुरूंच्या मागे तर लागलेले आहेत पण जीव राखून आहेत. परिपूर्ण त्यांनी समर्पण नाही ना, जीवपणा आहे ना शिल्लक. जीवपणातलंच मागतात. हा जीवपणातलंच मागतात. त्यांच्याकडे जाऊन मी जीवपणातलंच पुन्हा मागायचं, ईशसृष्टीतलंच मागणं आहे. असं एवढा मुद्दा घेऊ आपण. काय चिंतन चालू आहे आपलं की हे मी जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. स्वप्नाचं हा सांगायचं. स्वप्नातला विषय सुरू झाला होता आपला. तर स्वप्नात आपल्याला काय दिसत नाही? जे तुमच्या संस्कारात असतं, जे तुमचे संस्कार आहेत. स्वप्न कसं पडतं मग सांगितलंय, चिंतनात आहे, पाठातली मंडळी आहे. हितनाम नाडी. हा हितनाम नाडी आहे इथे. किती मोठी आहे ती? केस असा उभा केस धरला ना, एक उभा केस, त्याचा कितवा भाग? 2 करता येत नाहीत. हजारावा. पण त्याचा कितवा? हजारावा. असं शास्त्र सांगतं. 1000वा भाग. आणि त्या 1000वा भागामध्ये तुमचे संस्कार सूक्ष्म रीतीने राहतात. मग ते या जन्माचे असतील किंवा काही पाठीमागचे असतील, माहिती नाही ते. आणि त्याला झोपल्यानंतर हे सगळं गबाळ लीन झालं सुषुप्तीमध्ये की मग त्याला पंचविषयाचं साह्य मिळालं. कारण त्याला मटेरियल पाहिजे ना, मटेरियल शिवाय कसं जाईल? मग जसं जसं तुमच्या विषयाची ती इच्छा असेल आणि हे संस्कार असतील आणि त्याला याचं साह्य मिळालं की मग बंगला तयार होतो, गाडी तयार होते, अजून माणसं तयार होतात, गाव तयार होतं, जमीन तयार होते, श्रीमंती तयार होते, पद प्रतिष्ठा. तुम्हाला जसा संस्कार असेल तसे 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 सगळी प्राप्त होते. अशी सृष्टी तयार होते. सगळं मस्त एकदम. हा किती मस्त वाटतं स्वप्नामध्ये. कालच्या त्या महाराजांच्या स्वप्नात मांजरच पडलं. गेले 2 लाख मोजायचेच राहिले. बायको चाप्टर होती म्हणली माझ्याकडे तरी द्यायचे. मांजराने उडी मारली. सगळं नाही सांगितलं. ते मांजराने उडी मारली, जागा झालं ना. बायकोवर भांडायला लागलं, काय करावं, मांजर कशाला पाळलं, 2 लाख गेले. ती म्हणली मांजर यायच्या आधी माझ्याकडे द्यायचे, मी मोजले असते. स्वप्न उभय प्रतीती आहे का स्वप्रतीती आहे? स्वप्रतीती आहे. उभय कसं असेल? दोघे बाजूबाजूला झोपलेत. एकाचं स्वप्न दुसऱ्याला कळेल का? नाही. बरं तो त्या स्वप्नात आहे, याच्या बाजूला जो झोपलाय ना तो ह्याच्या स्वप्नात आहे आणि तरीही त्याला कळत नाही. आता बाजूला मित्र मंडळी, आपण सगळे घरातले झोपतो आणि घरातले सगळे स्वप्नात आहेत आपल्या, पण कोणालाच पत्ता नाही त्याचा. मग ते झोपलेले आहेत का तुमचे तुम्ही तयार केले ते आतले? आपण आपलं ते नाही. ते वाटत जरी असेल तरी ते नाही. तिथला डोळा सुद्धा तुमचा तुम्ही तयार केलाय. सगळं तुमचं तुम्ही तयार केलं. तिथला सूर्य सुद्धा, सूर्य कुणी तयार केलाय तिथला? आम्हीच. चंद्र मनाने आम्हीच तयार केलाय. मी तयार केलाय म्हणा, म्हणजे अजून चांगलं होईल. तयार केलाय. बाहेर तर लाईट घालवली ती, पण तरी आतमध्ये उजेड. सूर्याचा तो सूर्य आहे. हो. आकाश, आकाश कोणी तयार केलंय तिथलं? मीच. आम्ही म्हटलं की सगळ्यांचा हात लागेल. मीच तयार केले. वायू मी, अग्नी मी, पाणी मी, पृथ्वी आणि तिथली सगळी माणसं मी. काय मी पॉवरफुल आहे तुमचा? काय मी कोण आहे मी कोण? बाबा बाबा कोण आहे मी? पहा कसा मी पॉवर काय? पंचभूताची पंचमहाभूत तुमच्या सत्ते नाही. तुम्ही तयार केली, असलेली तयार केली का नसलेली तयार केली? तयार झाले सगळं. असलेलं आहे की नसलेलं आहे? जे जे झालेलं आहे ते नसलेलं आहे. आणि आपल्या समोर आहे. जे जे मानलं ते पडते, जे जे शिवलं ते फटते, जे जे उभा केलं ते असं. काही तयार करा. गाडी आणली की भंगार झालंच म्हणून समजायचं. काही जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. निश्चितच जे झालं ते सुरूच झालं ते पडायला. ज्या क्षणी झालं त्या क्षणी त्याची सुरुवात झाली पडणं. त्याचं ज्याला काय म्हणतात त्याला एक शब्द उच्चाचे उठणी तीची पडणी. घसारा म्हणतात त्याला. घसारा. ज्या क्षणी गाडी आणली घसारा सुरू झाला. गंगाजळी सुरूच झालं त्याचं. याचं बी तसंच आहे. याचा बी घसारा सुरू आहे. हे घसाराचं चालूच आहे. याचं वेगवानपणे घसरायचं आहे. पण आपल्याला कळे ना. 1 तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तुळशीची. 1 तासात किती वेळा सृष्टी बदलते? किती वेळा बदलते? कोटी वेळा. नाथ महाराजांनी अनुमानाने सांगितलं कोटी वेळा. मग तो बदल दिसतोय का आपल्याला? कशामुळे दिसत नाही बदल? अत्यंत वेगवान वस्तू स्थिर वाटते. ज्या वस्तू अत्यंत वेगाने बदलते ती वस्तू स्थिर वाटते.
हा भ्रम आहे. कारण तिचा वेग आहे ना, वेगात तुम्हाला त्याचे फॅन जरी जोरात आपण 5 वर हाय स्पीड दिलं ना तरी तो नुसतं ते पाते दिसत नाहीत, ती जागेवर. नुसतं फक्त गरगर, ते बी लक्षात येत नाही आपल्या फॅन हवेवरनं मानावं लागतं तो फॅन फिरतोय म्हणून, कारण त्याने वेग घेतलेला आहे. मग अत्यंत वेगवान वस्तू स्थिर वाटते, हा भ्रम आहे. स्थिर वस्तू न कळाल्यामुळे फिरती वस्तू स्थिर वाटते, फिरणारी वस्तू बदलणारी वस्तू स्थिर वाटत असते. हा बोला ना मॅडम, माताजी. दिसत नाही ते रूप, आपलं स्वरूप, आणि हा. दिसतं ते रूप. हा, दिसतं ते रूप, दिसतं ते रूप आणि दिसत नाही ते स्वरूप. स्वरूपाच्या आधारावर रूप आहे का रूपामुळे स्वरूप आहे? स्वरूपाच्या आधारावर. स्वरूपामुळे स्वरूपच रूप आहे का स्वरूपाला सोडून रूप आहे? स्वरूपच रूप आहे. स्वरूपच रूप आहे. हा, तो तर आतला भाग आहे साक्षी. हा, साक्षी सुद्धा अविद्य वृत्ती लागते साक्षीला सुद्धा. अविद्य वृत्तीशिवाय प्रकाशन काय? जरी साक्षी झाला तरी त्याला अविद्य वृत्तीचं साह्य लागतच. हा प्रकाश जरी साक्षी असला ना तरी सुद्धा त्याला अविद्या वृत्ती आहे इथे म्हणून प्रकाशाचं प्रकाश नाही. हा कसा प्रकाशाला इथे माया नसेल तर? सूर्य कोणाचा? मायेचा. त्याचा प्रकाश कोणाचा? हा, अविद्या आहे इथे, त्याशिवाय त्याचं दिसणं आणि येणं जाणं नाहीच आहे ना, असू शकत नाही. आम्हाला दिसतोय त्यात ती अविद्या आहे. दिसण्यात आलेली कोणतीही गोष्ट उपजेते नाशे नासिले ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का किंवा बहु जवळ होवे. तशीच ओवी आहे. उपजे ते नाशे, उपजे आणि नाशे त्याची मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जी असे ते अविनाशी. अविनाशी. दोन्ही ओव्या सारख्याच आहेत, थोडा थोडा बदल आहे त्याच्यात. बरोबर. स्वप्नात काय काय बनवता येतं आपल्याला, काय काय होता येतं. सूर्य कोण झालाय तिथला? मीच. सूर्य बनवलाय का सूर्यच तुम्ही झालाय? सूर्यच झाला. आकाश बनवलंय का आकाशच तुम्ही झालाय? आकाशच झाला. हा, आता रूपाचा स्वरूपाचा चांगला मेळ बसू आपण. वायूच तुम्ही झालाय का वायू तुम्ही बनवलाय? वायूच झालं. हा, अग्नी तुम्ही बनवलाय प्रकाश का प्रकाशच तुम्ही झालाय? पाणी तुम्ही झालाय का पाणी तुम्ही बनवलंय? चालूय. हा, दत्त महाराज पाणी झाले होते ना लपाछपीमध्ये. पृथ्वी हे माती हे सगळं झाड हे तुम्ही बनवलंय, तिथे बंगला गाडी बायको मुलं घरदार हे बनवलंय का ते तुम्हीच झालाय? आम्हीच झालो स्वप्नात. एकम बहुशः. बरोबर. स्वप्नातच तुम्ही झालाय का इथं बी तुम्हीच आहे? आम्हाला भास आहे की तो दुसरा आहे. तो दुसरा आहे. एकची असे परे दर्पणाचे नि आधारे. एकची करून दुसरे. एकची करून दुसरे. दुसरे दिसे का दुसरे असे? दिसे फक्त अशी एकच. प्रतिबिंबन बिंब एकच आहे. आरशामुळे दोन दिसते. आरशाने मायावशी दिशी. मायावशी दिसे. मायामुळे दिसे. आणि एरवी तत्वता वस्तू अशी अविनाशी. मायामुळे दिसे का तुम्ही आहे तुमच्यामुळे दिसे? आता आम्ही नसेल तर आमच्यामुळे दिसे. मीच झालो. तुम्ही हे जर याला सत्ताच नाही दिली तर हे आहे का इथे? आता नाहीये. वा, झालं का? हे ह्याच्यामुळे आहे असं वाटतंय, हा भ्रम आहे. पण याला हे माझ्या ज्ञानात येते, हे ज्ञानात वस्तू येते. दृष्टी सृष्टीवाद. वस्तूमध्ये ज्ञान नाही, ज्ञानात वस्तू येते आणि जाते. आणि ज्ञानाची सत्ता मिळाली की आहे असे वाटते. मोबाईल आहे असा वाटतोय ना, मोबाईल मुळे आहे वाटतो का तुमच्या सत्तेने आहे असा वाटतो? आपल्यातल्या ज्ञानामुळे, आपल्यातल्या अस्तीमुळे मी आहे म्हणून हे आहे वाटतंय का मी नसताना मी हे आहे? माझ्या खाली इकडे हवेची झुळूक खाली काय प्रॉब्लेम? ठेवा साहेब. मी आहे आता, बरोबर की नाही? मी आहे म्हणून हे आहे वाटतंय का मी नसताना मी हे आहे? मी आहे म्हणून वाटते. मी आहे, माझ्या सत्तेनेच जग आहे. नवे आता पुढे जाऊन अजून आताच विषय झाला. हे सगळं तुम्ही आहात का तुम्हाला सोडून आहे? तुम्ही नसताना हे
नाहीच. आणि तुम्ही आहे का म्हणजे तुमच्या सत्तेनं आहे का तुम्हीच आहे ते? आम्हीच आहे, मीच आहे, जे जे दिसे ते वाटे मी मीच मी. हा जे जे भेटी ते वाटे मीच आहे. ते जे जे भेटे भूत ते माने भगवान. भक्ती जाणा माझं भक्ती निश्चित योग जाण. हा भक्ती योग निश्चित जाण जाण. माझा, जाण माझा. जे जे देखे ते मीच आहे असे. अवघा मीच आहे ते. परिप्राणी यांचे दैव कैसी. आता शेना ते शेना नव्हे. दिसे ते म्हणते मी असे शेना ते शेना नव्हे. हा. अवघा मी स्वप्नीचे विचित्र असेल. नाही स्वप्नीचे थांबा, त्याच्या ते- खालची ते- होय. ते- आता शेना ते शेना नव्हे. मीची मी आघवे आईशे एकत्वे जाणावे विश्व. अर्जुनाला जागा केल्याबरोबर म्हणायला लागला आता शेना ते शेना नाही, आता मीच आहे, ते बी मीच आहे, मी बी मीच आहे, तू बी मीच आहे आणि मी बी तूच आहे. आता तू बी गेला मी बी गेला. तैसे देखो तैसा आत्मयाते पाहे देखो गेली या मीची नाही ते तू कैसा काही कल्पावया जोगा चांगली पासून मी आहे म्हणून तुला तू आहे. पाहायला गेलो तर माझा मीच गेला आणि माझा मी गेला तर तू कसा तू कसा उरलास? राहशील? तू कसा राहिला शिल्लक? सापेक्ष. मी आहे म्हणून तो तू आहे, आहेस. हे मी आहे म्हणून हे आहे. आता मीच नाही राहिलो तर आता हे कुठे हे राहील? काय? आणि याला उडवलं तर मी तरी कुठे राहतो? नाही. याला जर काढलं तर मी कुठे आहे? याच्या सापेक्षतेने माझा दृष्ट आलेला आहे, दृश्याच्या सापेक्षतेने दृष्ट आला. दृश्य नसेल तर दृष्टा कुठे आहे? आता मी तुमच्याकडे पाहिलं तर मी दृष्ट आणि तुम्ही दृश्य, आणि तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर मी दृश्य म्हणजे हा डबा दृश्य आणि तुम्ही दृष्टा. आणि दोन आरसे जर एकमेकासमोर ठेवले तर कोण प्रकाश कोण दृष्ट आणि कोण दृश्य तिथे? दोन आरसे. कोण कोणाला पाहतोय? आरिसियाशी आरिसा उठून दाविला जैसा. दैसा देखना अतिशय तैसा भोगना जो. तो कुठे आहे तेव्हा? कुठे काय व्यवहारच होत नाही ना तिथे पाहण्याचा. हा भोगता नाही तर भोग्य नाही. भोगता भोग्य भोग. भोग, हा. ही त्रिपुटी. ही त्रिपुटी मावळून जाते ना. जर भोगच नाही पुढे आणि त्याला भोगताच नसेल तर व्यवहार कसा होईल भोगण्याचा? होऊ शकत नाही भोगण्याचा व्यवहार. आणि भोग्याला बी तुम्ही पाहताय, भोगण्याला बी तुम्ही पाहताय आणि भोगणाऱ्याला बी तुम्ही पाहताय. केव्हा? आता साक्षी. इथे काय बी आता पहा. दृश्याला तुम्ही पाहताय की नाही? हो. आता माझ्याकडे दृश्याला पाहताय की नाही? याचं दर्शन होतंय, त्या दर्शनाला बी पाहताय की नाही? आणि जो पाहणार आहे त्या पाहणाऱ्याला बी तुम्ही पाहताय की नाही? आता मी पाहणारा आहे, त्या पाहणाऱ्याचं दर्शन घेताय की नाही? पाहणारा मी, पाहण्यात येणार दर्शन त्याला बी मी पाहतोय, त्याला बी मी जाणतोय. मी पाहणारा हे बी जाण नाही, मी ज्याला पाहतोय ते पाहणं बी जाण नाही, आणि ज्याला पाहतोय त्याला बी मी जाणतोय. मग ते तुम्ही आहे का? दृश्य बी तुम्ही नाही, दर्शन बी तुम्ही नाही, आणि दृष्टा बी तुम्ही नाही. केव्हा? आता लगेच आता या क्षणाला. भास तू आणि आभास तू. हा भास तू आणि आभास. त्याच्या भूमिका किती होतात? निराभास, आभास, निराभास, साभास, आभास नाही साभास, चिदाभास आणि मग भास. किती भूमिका झाल्या? एक निराभास आहे. निराभासावर साभासांतकरण आलं, साभासांतकरणामध्ये चिदाभास आला, आणि चिदाभासाला जे पुढे दिसलं ते भास आहे. 4 भूमिका झाल्या. किती झाल्या? निराभास, साभास, चिदाभास आणि मग पुढे भास. मग पुढे किंवा चिदाभासाला आभास म्हणा, काय हरकत नाही. निराभास, साभास, आभास आणि भास. आभासाला जे दिसलं ते सगळा भास. आभास बी भाषातच जातो आणि साभास बी भाषातच जातो. एक उरतो तो निराभास. पूर्ण म्हणजे ज्याला आपण चतुःशत्री पूर्ण झाली. तुम्ही एक विषय काढला बरोबर. निराभास, साभास, आभास आणि भास. भास काढला, आभास गेला, साभास गेला. एका साभासांतकरणामुळे ते प्रतिबिंब आलं, आभास झाला. निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालोस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निरंजनी आम्ही बांधिले, बांधिले निरंजनी आम्ही बांधिले घर. घर. हा चला एक मुद्दा तेवढा अलग पूर्ण करू निरंजन. आपण. अलग निरंजन. काय हा निरंजनी आखाडा आहे ना. सुंदर परंपरा आहे. आनंद आखाडा, निरंजनी आखाडा. असं जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. हा आपलं स्वप्न पूर्ण झालं का बाबा? आपण आलो का स्वप्नात पूर्ण बाहेर? नाही ना. स्वप्नात आपण सगळं आपणच झालो होतो, बरोबर आहे की नाही? हा स्वप्नात आपणच झालो होतो, ते मीच होतो सगळं. बर स्वप्नात हे सगळं खरं वाटत होतं का खोटं वाटत होतं? स्वप्नात स्वप्न खरं की स्वप्नात स्वप्न खोटं? अनुभवाचं शास्त्र नंतर, पहिला आपला अनुभव काय येतो ते घेऊ पुढे आपण. तुम्ही आधी का शास्त्र आधी? आम्ही आहेत, मी आहेत. तुम्ही आधी का वेद आधी?
विवेकानंद. ईश्वर आधी का तुम्ही आधी? मीच आधी. मी आधी. ब्रह्मास्मी. ईश्वर तो आमच्यामुळे आहे. आम्ही मानला तर ईश्वर, मानला तर देव, नाही तर धोंडा. तुम्हीच तर सांगता, तुम्हीच सांगता. जीव आधी का ईश्वर आधी? जीवाकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून जीव जीवाकडून आहे? ईश्वर आहे, जीवाकडून ईश्वर आहे. जीवाला जीव दिसलं हा. आणि जीव चालायला लागलं. आणि कोण चालवतोय? मग चालवणारा कोणीतरी आहे. मग आहे ईश्वर. ईश्वर. मग ब्रह्मा विष्णू महेश, आणि मग हे सगळे इंद्र चंद्र, मग स्वर्ग आणि वैकुंठ. हे जीवासाठी उतरण मांडले का तिकडून मांडत आले का इकडून मांडामांडी केली? इकडून जीवा. आणि एक जीवपणा मिळाला तर तो राहिला तो शिल्लक मी. अजून सगळं ढासळलं ना. एक आता आपण सांगू ना, ते मोठं गाडगं ठेवायचं खाली आणि बाकी त्याच्यावर सगळे रचत जायचं वरती, उतरण. आणि खालचं तेवढं काढून घ्यायचं. तर वरच्याचं काय होईल? संपलं तो चिदाभासाचा. एक जीवपणा काढला की वरच सगळं जीवाला सगळं वाटलेलं आहे. जीवामुळे सगळं मानावं लागलं. जीवपणा काढण्यासाठी का जीवपणा ठेवण्यासाठी मानामानी आहे? काढण्यासाठी. जीव शिव ईश्वर अवघा मायेचा विस्तर शिवलीला विश्वंभर अवघी माय. अवघी माया. वा, अवघी माया. मायोपाधी शिव बोली. मायोपाधी शिव बोलीची. हा, बरोबर. मायोपाधी शिव बोलीची आणि कल्पना हवी ते जीव झाला. बरोबर. हा. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. दोन्ही उपाधी काढल्या सिंधू का तो बस? अभंग नेणे हरी. तरंगाला मी जाणत नाही. ते माझ्यावरचे तरंग असतील. मला काय माहिती? बिंब नाही प्रतिबिंब पण. बिंब पण नाही, प्रतिबिंब पण. कुठंच असणारा मी आहे मात्र. बिंब नाही, प्रतिबिंबामुळे बिंब म्हणायची वेळ आली. बिंब कुठे आहे तेव्हा? ते प्रतिबिंब पडलं म्हणून सापेक्षतेने याला बिंब म्हणायचं. बायको मेल्यावर नवरा कोणाचा? गेला मेला तो बी. नवरा सापेक्ष एक गेलं की दुसरं घेऊनच जात असतं. ते ठेवत नसतं ते. बरोबर. चला. हा, स्वप्नात स्वप्न खरं वाटलं का स्वप्नात स्वप्न खोटं वाटलं? खरं वाटलं. आपला आपला अनुभव सांगितला पाहिजे बरं का. हे शास्त्र मी काय म्हटलं, जरा येऊ दे, मागूनच आहे ते. पण आपल्याला वाटतं लय अवघड आहे, लय आहे पुढे. तुम्ही आधी आचरण केलं का शास्त्र आधी लिहिलं? आचरण. तुम्ही म्हणजे आमच्या ऋषी मुनी कुणीतरी आधी हे अनुभव घेतलाय याचा. घडलं युद्ध. हे आधी घडलं मग लिहिलं मग गेलं. इतिहास लिहिला. आणि नंतर त्यांना वाटलं की हे जरा बरोबर नाही वागणार, आता नीट करू याला. किंवा असं वागलं तर जरा बरोबर आहे. मग आधी आम्ही आचरण केलं का अगोदर लिहून ठेवलं त्याप्रमाणे आहे? आचरण. हा, झोप आधी लागली का नंतर सांगितली? सांगितल्यानंतर झोप लागलेली आहे का झोप लागल्यानंतर सांगितली? झोप चांगली लागली. भूक लागल्यानंतर भूक लिहिली का अगोदर लिहिली मग लागली भूक आम्हाला? लागल्यानंतर. आधी आम्ही झोपलो निवांत. मग कसा झोपलो, काय होतो, काय कोणी प्रकाशन केलं, काहीच कळालं नाही, सुखी होतो, हे नंतर गोंधळा मांडला. आणि तेच अवघड वाटायला लागलं. आमचं केलेलं लिहिलंय ते अवघड वाटायला लागलं, करायला अवघड वाटे ना आम्हाला. आता काय करावं? असं विसर पडला. विसर पडला. हा, विसर पडला. बस विसरच पडलेला आहे. आणि तेवढंच इथे करायचंय. ग्रंथ आम्हाला ते शिकवत. हा, बस स्मरण करायचंय. वस्तूला काही करायचं नाही. वस्तूला करायचा विषय नाही. करणे न करणे दोन्ही न व्हावे. दोघांचाही विषय ना. करणं न करणं कुठे विषय. चला. स्वप्नात स्वप्न. हा वेळ संपला. एवढा विषय घेऊन मला कल्पना होती, एक युक्ती सुद्धा पूर्ण होत नाही. स्वप्नात स्वप्न खरं की स्वप्नात स्वप्न खोटं? आपला अनुभव शास्त्र काही नाही. शास्त्र सगळी बाजूला ठेवा. अनुभवावर यायचं आपल्याला. स्वप्नात स्वप्न खरं. स्वप्नात स्वप्न खरं. सगळ्यांचीच का फक्त आपलीच? सगळ्यांची. ज्याला अनुग्रह झालाय त्याच्यासाठीच का ज्याला प्रबोध झालाय का ज्यांनी काय आता हे आमचे सगळे पुढे गेलेत आता त्यांचा विषय. तुमच्यासाठी पण स्वप्नात स्वप्न खरं का तुमच्यासाठी वेगळं आहे आणि आमच्यासाठी वेगळं आहे? सगळ्यांसाठी. स्वप्नात स्वप्न खरं. आम्ही स्वप्न खोटं केव्हा? जागा झाली. उठल्या. तिथे जागा तुमचं तुम्ही झाला का गुरु लागला तिथे? स्वप्नातून जागा व्हायला काय गुरुची गरज नाही. गुरुची गरज नाही. हा, बरं देव लागला का? जागृतीतून जागा व्हायला काही यज्ञ वगैरे मांडला का? नाही. लाकडं जाळली का तिथे जागा करण्यासाठी? काहीच नाही. जागृतीतून जागा व्हायला गरज आहे. हा, पण स्वप्नातला आधी पूर्ण करून मग जाऊ आपण. तिकडेच जायचं. आता दरवाजाच उघडला जायचं तिकडे जायचं. आणि हे मांडलं ते त्याच्यासाठी जायचं आहे. हे निघे ना म्हणून हे धरलंय आपण. बाकी काय नाही. झाला. स्वप्नातनं जे जागा झालो आम्ही, तिथे काही विधी होता, तिथे काही साह्य लागलं, कशामुळे जागा झालो? बरं झोपला होता कशामुळे? झोप का लागली म्हणजे उठलेला कळेल ना. का बरं झोप लागली आम्हाला? झलक दिली त्या अनुभवाची. बरोबर आहे. काही त्याला काय कारण आहे ना? अगदी बरोबर सांगतात. काही कारण असेल ना त्याला. झोप लागायला कारण आहे, तसंच उठायला कारण आहे. मग झोपायचं कारण कळलं की उठायचं कारण तेच आहे. स्वप्नाशी झोप लागायचं जे कारण आहे ना तेच उठायचं कारण. स्वप्नाशी कारण निद्रा.
नाही, स्वप्नाशी कारण निद्रा बरोबर आहे, पण निद्रा का लागली तुम्हाला? निद्रेचं कारण शोध. जे नाही त्याच्यात जाता नाही, येतं. सुषुप्ती म्हणजेच निद्रा नाही. नाही नाही घन अज्ञान सुषुप्ती हो, अभिज्ञान आधी बरोबर आहे, कारणच आहे ते, पण ते का बरं लागली तुम्हाला? झोप का लागली? संस्कार कर्म 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 ते संस्कार कर्म संपली दिवसभराची हा. की थकून जाते. हा. झोप तुम्हाला आहे का इंद्रियाला आहे? इंद्रिय हा, तुम्ही नाही झोपत बरं. मी झोपलो म्हणता हा आरोप आहे. हा, तुम्ही नाही झोपत, तुम्हाला झोप नाही, आणि तुम्ही जागे बी नाही, तुम्ही झोपलेले बी नाही. हा, तुम्ही साक्षी आहेत सर्वांची, तुम्हाला कुठे झोप आहे ते? झोप कोणाला आहे? या कबाळाले. हे कबाळ दिवसभर दमतोय काम करून, आणि संध्याकाळी कर्म संपली गपचूप पडतंय. बरोबर. हा, आता उठतो कशामुळे तेवढं सांगा. झोपतो कशामुळे? कर्मामुळे. हा, आणि उठतो कशामुळे? कर्मामुळे. कामाला जायचंय, चला 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 कामाला जायचंय, उठा 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 उठा. कर्मच उठवतोय आणि कर्मच झोपवतोय. आपल्याला लक्षात घ्यायचं. कर्म जड आहे ना, हा? कर्म जड आहे ना. हा, मग जड आहे, पण तुम्ही आहे ना चेतन तिथे. तुमच्या सत्तेवर चाललंय ना कर्म, आणि झोपतोय ते काय चेतन आहे? कर्म जड आहे आणि झोपतोय ते बी झालं. ते जड आहे. जागा होणारा झोपणारा जड आहे का चेतन आहे? झोपणार बी जड आणि जागा होणार बी जड, आणि ज्याच्यामुळे झोपलं ते बी जड, आणि ज्याच्यामुळे उठलं ते बी जड, आणि चेतन. तुम्ही कर्म बी नाही, तुम्ही झोप बी नाही, तुम्ही जागे बी नाही. लक्षातच नाही. तसंच आहे, हे सांगितल्यानंतर तसं झालं असं नाही. अगोदरच तसं होतं, जसं होतं तसं कळवून घ्यायचं फक्त. इथल्या तिथेच आहे. बरोबर. हा, मग झोपला कशामुळे? कर्मामुळे. जागा कशामुळे झाला? कर्मामुळे. स्वप्न कशामुळे पडलं? संस्कारामुळे. त्याचं जागृतीत भाग आहे ना, त्याला पाहिजे तशी बायको मिळेल ना जागृतीत, आणि ती तळमळ स्वप्नात काढली त्यांनी. जागृतीत पाहिजे तसं घर मिळेल ना त्याला, ती कसर त्यांनी तिथं काढली. जा पाहिजे तसं श्रीमंत होय ना जागृतीत, तिकडे जाऊन किती बी पैसे मिळवले, पाहिजे तेवढे पैसे. तिथं जाऊन पाहिजे तसा उद्योग. का सृष्टीचा करताच तो आहे ना. काय काय बी बनवेल, मला पाहिजे ते बनवेल. दारू प्यायचे दारू बनवेल, काय कापायचंय, कोणाला मारायचंय, स्वप्नात काय बी खेळ करेन मी, मला पाहिजे तसा. कारण त्याचा करता कोण आहे? मी आहे. हो, पॉवरफुल आहे. इकडे काय चालत नाही, इथे पराधीन आहे. जेवढं दिलं तेवढंच खाईल, बस. आगावपणा नाही करायचा. मग स्वप्नात स्वप्न खरं. स्वप्नात स्वप्न खोर. खरं खरं. स्वप्नात स्वप्न खरं. खरं. हा, माझी गडबड झाली की नाही? स्वप्नात स्वप्न खरं. खरं. स्वप्नात सगळं खरं वाटत होते की नाही? मग स्वप्न खोटं कधी ठरलं? जागे जागे स्वप्न खोटं कधी ठरलं? जागा झाल्यावर. जागा झाल्यावर. मग जागा झाल्यानंतर तिथल्या सगळं गबाळ खोटं ठरलं का खरं ठरलं? खोटं ठरलं. का नव्हतंच असं ठरलं? नव्हतं. मी विचारलं पहिल्यांदा, खोटं ठरलं का खरं ठरलं? नव्हतंच. नव्हतंच. नव्हतंच तर खरं खोटाचा विषय कुठे येतो तेव्हा? म्हणून मुद्द्यावरच घाव घालायचा आपण. हे अलीकडे खेळत नाही बस खऱ्या खोट्यामध्ये. नाहीच तर त्याला खरं काय म्हणावं, खोटं काय म्हणावं? गंधर्व दुर्ग काय पाडावे? काय पाडावे? शशवेशन काय मोडावे? व्हावे मग ओवावे मग तोडावे खपुष्पकी. काय बाळा बागुल देश दवडावा लागे? नाही. हा, त्या बागुलाला काय काठी घेऊन मागे लागायचे काय त्याच्या? नाही. हा? नसलेली गोष्ट नाही असं लक्षात द्यायचं. मग स्वप्न खरं का खोटं? जागा झाल्यानंतर जागा झाली. नाही. तिथली बायको खरी का खोटी का काय काय खरं खोटं कुठलं? हा? नव्हती तिथे खेळत होता ते काय मुलं झाली ते काय? स्वप्नीची हे विचित्र सेना मीची झालो मीची झालो होतो ना. चैलिया अर्जुना स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशी. निद्रावशीमुळे मी ते झालो होतो तिथे. पण जागा झाल्यानंतर आता शेना ती शेना दोन्ही मुळे खालीवर आहे. चला, जागा झाल्यानंतर स्वप्न कसं ठरलं? खोटं ठरलं का काहीच नव्हतं तिथे? मिथ्या ठरलं. काहीच नव्हतं का तुम्हीच होते फक्त? काहीच नव्हतं का तुम्ही होते फक्त? आम्ही होतो. हा, हे साक्षी होता. काहीच नव्हतं असं नाही, तुम्ही होते. आणि तुम्ही होते ते खरे होते का खोटे होते? आम्ही खरे होतो. खरे होते. आणि ज्यांनी पाहिलं तो तिथला, ज्यांनी स्वप्न पाहिलं तो नाही. ज्यांनी पाहिलं तो चिदाभास होता, तो खोटा होता. आणि खोट्याचा अधिष्ठान मी मात्र खरा होतो. पण खरा आहे तो जाणीवेतला नाही, आणि खऱ्याचं प्रतिबिंब आहे ते जाणीवेतला. त्याला कळत होतं स्वप्न, आणि तो मी नाही. आता आपण चिदाभासाच्या पुढची भूमिका सुरू झाली बरं वस्तूची. चिदाभासापर्यंत जातोय कपाळ वारत वारत, पण त्या मीला काढायचं कठीण आहे. मम काढता येतंय,
किंवा मग मला सोडून पळता येतंय, लय वैताग दिला घरच्यांनी, लय वैताग दिला, सोडता येईल, आमचं काय करायचं? आम नाही सोड. आणि तो कसा सोडायचा? त्याला मिथ्या ठरवायचा आहे का सोडायचा आहे? मिथ्या. मिथ्या ठरवायचा आहे. हा, युक्ती लक्षात आली पाहिजे आपल्या बरोबर. ती सोडून जाणारी वस्तू आहे का? सोडता येईल का त्याला? बरोबर. त्याला लक्षातच घ्यावं लागेल, त्याचं मिथ्यत्व लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. आणि अहम काढल्यानंतर मीला सोडावं लागेल का हो? सावलीला कसं सोडत? मी अहम काढल्यानंतर मीला सोडावं लागेल का? माझ्याला सोडावं लागेल का? अहम काढल्यानंतर मम्माला सोडावं लागेल का? अहम काढल्यानंतर मम राहतो का? अहम ममच्या आधाराने आहे का मममुळे अहम आहे? अहमच्या आधारे मम आहे. अहमच्या आधाराने मम आहे. अहम तुम्ही बाद केला. आता मीच नाही तर तू कैसा? तू कुठल्या? आता मी नाही तर माझं कुठलं? मीच नाही तर आता मीच मेला, माझाच मी मारून टाकला, तर आता माझे कुठे राहिले? कसे राहिले माझे आता? म्हणून मी वर दणका आहे, मी उडाला पाहिजे, मी मिथ्या ठरला पाहिजे, मी बाद झाला पाहिजे. मीनच खेळ मांडला ना आपला. चला, स्वप्नातून जागृतीमध्ये आला. एक 10 मिनिटं फक्त जास्त घेतो बरं का, थोडं उशिरा पण सुरू झालं म्हणून तुमच्या परमिशनने घेतो. विषय आपला क्लिअर आहे. उद्या किती वेळ होईल मला माहित नाही तो. हा, मग आता स्वप्नात आलो. आता तिकडचा खेळ सगळा मिटला की नाही पूर्णपणे? आता जागृतीत आलो आपण. हा, मग स्वप्नातलं होतं तसंच आता जागृतीत आहे का स्वप्नातलं वेगळं आणि जागृतीतलं वेगळं? इथली मांडामांडी कशी आहे? स्वप्नातली दोन्ही एकच आहे. बरं, हे आता खरं वाटतंय का खोटं वाटतंय? खरं वाटतंय. खरं सांगा. खरं वाटतंय. हे आता खरं वाटतंय की खोटं वाटतंय? खरं वाटतंय. मग आता स्वप्नात आहे का जागृतीत आहे? आता स्वप्नात आहे का? आता स्वप्नात आहे का जागृतीत आहे? स्वप्नात आहे. पण ह्याला तर जागृती म्हणतात ना. आता ह्याला म्हणतात जागृती, पण आहे स्वप्न. मग आता हे खोटं कधी ठरेल? जाणून घेतलं. स्वप्न कधी खोटं ठरलं? जागृतीत आल्यावर. जागा झाल्यानंतर. जागा झाल्यानंतर. आणि जागृती कधी, जागृतीचं स्वप्न कधी खोटं ठरेल? स्वरूपावर स्वरूपावर गेल्यावर. जागा झाल्यानंतर. आणि तिथं जागा तुमचं तुम्ही व्हाल का तिथे काही व्यवस्था आहे? तिथली जागृती काय करावी लागेल? इथली जागृती इथं जागा होण्यासाठी काय करावं लागेल? जागृत व्हावं लागेल. आपली आपण करा. नाही, श्री गुरुची गरज. झालं का? इथं तर करे श्री गुरु. हा, इथे श्री गुरु पाहिजे. इथे जागा ते करा. आपल्या बाळांनी नाही. नुसता जागा नाही करत, जागा होऊन दाखवतात. बघ हे बघ, हे काय आहे? दिसलेलं आहे. जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. स्वप्नात काय दिसली? मुलगी दिसली, घर दिसलं, नवरा दिसला, बायको दिसली, मुलं दिसली, जनावरं दिसली, झाडं दिसली. होती म्हणून दिसली का नव्हती म्हणून दिसली? तिथे नसलेली दिसली. नसलेली दिसली. मग ज्या वेळेस दिसली तेव्हा तरी होती का ती? नव्हती. का जागे झाल्यानंतर गेली? नाही, तेव्हाच नव्हती. तर जागे झाल्यावर काय? तेव्हाच नव्हती तिथे. पाहते वेळेस नव्हते, दिसते वेळेस नव्हते. मग आता तो सिद्धांत बरोबर झालाय की नाही? जी वस्तू ज्या काळामध्ये दिसते ती वस्तू त्या काळामध्ये त्या ठिकाणी नसते. मग आता ह्या वस्तू या काळामध्ये या ठिकाणी दिसतात माझ्या डब्यासहित. मग आता आहे म्हणून का नाही म्हणून? नाही म्हणून. निश्चय होईल की नाही आपला? मग याला आहे म्हणून पाहायचं का नाही म्हणून पाहायचं? नाही. समजा हे दिसलेलं मेलं तर काय करायचं? हे दिसलेलं मेलं तर काय करावं? आधीच गाडी लावायची आपल्या हातात. मग आधीच मेलेलं आहे का मेल्यानंतर मरणार आहे? आधीच मेलेली. मेलेलं मरत असतं का चेतन मरत असतं? मेलेलंच. मग मेलेल्या मरणाचं दुःख करावं का मेलं म्हणून निवांत राहावं? मरक्यात अडकलाय खरा. श्री गुरु बाहेर काढतात. अरे ये तू मारका नाही रे, घरी जाऊ. मरणाचं. तुम्हाला घरी जाऊ देत नाही. तुम्ही आता का आम्हाला घरी जाऊ देत? आणि तुम्ही गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही कितीतरी मारले. घरी गेल्याने काय होतं तेव्हा? घरी गेले न मरणार आहे का? आणि इथं राहिल्याने मरायचं राहील का? मरणार कुठे बी जावा मरेलच. आणि कुठे जरी नाही गेला तरी न मरणार कधीच मरत नाही. सिद्धांत कुठे गेला आणि काही उद्योग केला म्हणून वाटतं का काय होईल? हे याचे चोचले पुरवायचे. कापड बदल नाही तर अजून काय करायचे ते कर. तो आहे तसंच आहे ना. तुझ्यात काय बदल झालाय तेव्हा? दृष्टी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काय भुलला असे रंग.
आतली वस्तू तुला कळाली नाही तर बाहेर काही कितीही करा ना, कुठे जग बदलल्याने, देश बदलल्याने काय बदलेल? वेश बदलल्याने काय बदलेल? घर बदलल्याने काय बदलेल? गुरु बदलल्याने काय बदलेल? हा देह बदलल्याने काय बदलेल? आता हे समजा गेलं, मग समजा जाणारच आहे आणि दुसरं मला मिळालं, काय होईल? माझ्यामध्ये काय बदल होणार आहे का? न बदलणारी वस्तू लक्षात घ्यायची आहे का? वेगळं काय करायचं? मृत्यूचं भय, मृत्यूला घाबरून जाईल का मी न मरणार आहे असं लक्षात घेऊन जाईल? मी न मरणार आहे. मरणार मेल्याशिवाय राहणार नाही आणि मरणार मी नाही. केव्हा? आता इथे या ठिकाणी. मरणाराला मी समजल्याने घोटाळा आहे का मी मरणार आहे? मी समजल्यामुळे. मी समजलं म्हणून तुम्ही आहे का मारणार? तुम्ही जरी समजलं मारणार आहे तरी तुम्ही आहे का मारणार? नाही. मी एवढ्या वेळा मेला तेव्हा तुम्ही मेला होता का? नाही. आणि एवढ्या वेळा जन्माला तेव्हा तुम्ही जन्माला होता? मेलो असतो तर आलो असतो का? पाहता म्हणत होतो कोण आतापर्यंत देव. आणि समजत होता कोण? मी मेलो. आणि आता मी काय समजतोय? तेवढंच तर काढायचं ना. मी मरणार. तेवढं खराब झालेलं तेवढं भ्रम आहे तेवढा काढायचा. आणि भ्रम कळाला की राहत नसतो. भ्रम कळायला ती कळाली की वस्तू राहत नसते ना. स्वप्न जागा झालं की वस्तू गेलं स्वप्नातलं आणि जागृतीत जागा झाला की स्वप्न ठरलं. मग याला स्वप्न ठरवायचं आहे जागा होऊन. परत झोप येणार नाही. हा. परत झोप नाही येणार. परत झोप येऊ शकते. बुद्धीला कधीही झोप येऊ शकते. अप्रोक्ष झालेलं कधीही अदृढ होऊ शकतं. 4 भूमिका आलेल्या आहेत: परोक्ष, अप्रोक्ष, दृढ अप्रोक्ष. अदृढ अप्रोक्ष आणि दृढ अप्रोक्ष. लोक गडबड करतात. एखादा कुठे काय झालं ना, झालं आणि परत पुन्हा आहे तसं. कारण माया एवढी पॉवरफुल, ती शक्ती आहे ना, सत्तेची सत्ता घेऊन, त्याची सत्ता घेऊन कार्य करते. ही सत्ता शून्य आहे, पण सत्ता त्याची एवढी आहे बाबा ना, एवढा तो पैसेवाला आहे ना, एवढं त्याच्याकडे सत्ता आहे ना, हिने किती बी खर्च करू द्या संपतच नाहीत पैसे. त्याला काही करता येत नाही. आणि हिच्याकडे पैसे नाही, ह्याचे पैसे तिचं करणं. आणि करायला ती एवढी चॅप्टर आहे. आकाश बनवते, वायू बनवते, कशाचं काय बी बनवते, जिथल्या तिथं बनवते. माणसालाच माणूस, डुकरालाच डुकर, कुत्र्यालाच सगळं जिथल्या तिथं आहे तिचं. करायला ती कोणालाच ऐकत नाही. असं भयानक चमत्कार. म्हणजे काय देव बनवते, ब्रह्मा विष्णू जीचे बाळू. चौशून्याचा मांडीला खेळू, प्रपंचाचा रोवीला वेळू, ब्रह्मा विष्णू जीचे बाळू लागती पाया. अशी खेळवते मांडीवर. कोणाला? ब्रह्मा विष्णू माया. माया खेळवते. आणि तुम्ही त्याच्यापासून वेगळ्या. सत्ता तुमची आहे. हो, सत्ता तुमची आहे आणि करणं तिचं आहे. करायला ती ऐकत नाही का? कारण ती श्रीमंताची आहे. ती श्रीमंताची आहे. श्रीमंत नाही ती श्रीमंत तिचा पती आहे. आणि ही त्याचे नाव लावल्यामुळे, त्याची सत्ता त्यानं त्याच्यावरती अध्यस्त असल्यामुळे, हो, तिनं सगळं ती सत्ता घेतली. हे सगळं बनवलं, जगडंबर सगळं तयार केलं. आणि आम्हाला सत्ता कळेना आणि कर्ण कळेना. कर्ण आणि सत्ता जिनं केलं तिची सत्ता आहे असं वाटायला लागलं. एवढा फक्त घोटाळा झालेला आहे. जो सिद्धांत आहे, जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते, ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. असं वारंवार जे दिसेल त्याच्याकडे आपल्याला पाहता येईल की नाही मला सांगा? अनेक चिंतनासाठी वेगवेगळ्या भूमिका पुढे येतील. उद्याचा एक दिवस आहे, आपण पाहू. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू. लपलेल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि भास जो आहे, भासाला भास म्हणून लक्षात घ्यायचं आणि लपलेला जो आहे त्याला ओळखायचं. तो दिसण्यातला नाही, दिसण्यातला नाही, असण्यातला आहे. जो लपो तो लपला म्हणून जगताचा भास आहे आणि तो प्रगटला की जगताचा ग्रास आहे. जो लपोनी जगता भासू दावी मग ग्रासू प्रगटला. आधी हातला आणि मग बाहेरचा, असं चिंतन आहे. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. विठ्ठल पुंडलिक वरदा
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सर्वांना जय हरी